काल काय बघितलं, 2 दिवस आपण काय बघत होतो, पहिले इंट्रोडक्शन. आणि तो पार्ट काल संपवला, रजिस्ट्रेशन चालू केलं काल. आता ह्या पार्टमध्ये काय बघितलं आपण, थोडंसं मी तुम्हाला आठवण करून देतो फक्त, की आपण टॅक्स काय आहे, टॅक्स कशासाठी आहे हे बघितलं. म्हणजे टॅक्स हे काय, एक बर्डन आहे, एक फिनान्शियल बर्डन आहे जे लोकांकडनं घेतलं जातं. टॅक्स इज नथिंग बट मनी दॅट पीपल हॅव टू पे टू द गव्हर्मेंट. कशा करता, की आपण समाजामध्ये राहतो, ते राहण्याचा जो खर्च आहे तो गव्हर्मेंटला जो टॅक्स मिळतो त्यातनं गव्हर्मेंट करतं आणि त्यातनं काय करतं, गव्हर्मेंट प्रोव्हाइड करतं पब्लिक सर्व्हिसेस. कॉस्ट टू द सोसायटी जनता ते बेअर करते, हा टॅक्स आहे. पुढे बघितलं आपण टॅक्समध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये काय असतं. डायरेक्ट टॅक्स हा शिफ्ट होत नाही, जो इव्हेंट आहे त्या इव्हेंटप्रमाणे तो टॅक्स द्यावा लागतो. आणि दुसरा इनडायरेक्ट टॅक्समध्ये जरी एखाद्या व्यक्तीने टॅक्स दिला तरी तो त्याचा बर्डन दुसऱ्यावरती शिफ्ट करू शकतो. आणि जो कन्झ्युम करतो गुड्स किंवा सर्व्हिसेस किंवा जो इव्हेंट आहे त्याप्रमाणे तो टॅक्स शिफ्ट करता येतो. पुढे बघितलं आपण फीचर्स ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस. जेनेसिस ऑफ GST इन इंडिया. यस, हे थोडंसं GSTचा बॅकग्राऊंड नॉलेज म्हणून आपण बघितलं, काय GST कशा संदर्भात आला, काय आला, कधी त्याचा सुरुवात झाली, कधी प्रोसेस सुरू झाली, मग कधी तो आपल्याकडे लागू झाला वगैरे थोडीशी माहिती आपण बघितली. कन्सेप्ट ऑफ GST, नीड फॉर GST इन इंडिया. इथे आपलं ॲक्च्युली जर आपल्याला प्रॅक्टिकली आपल्याला जे काम करायचं आहे त्याकरता जे महत्त्वाचं आहे ते इथे सुरू झालं. फ्रेमवर्क ऑफ GST ॲज इंट्रोड्यूस इन इंडिया. कुठल्या प्रकारचा GST इंडियामध्ये येतो. मग ड्युएल GST आपण बघितलं, आपल्याकडे स्टेट आणि सेंट्रल दोघांनी टॅक्स पाहिजे, त्यामुळे दोघांचे टॅक्स वेगळा राहण्याकरता आपण कुठलं मॉडेल स्वीकारलं आहे, ड्युएल GST, जे ब्राझील किंवा कॅनडामध्ये आहे. मग त्याप्रमाणे आपण मग CGST AGST काय, आपल्याला युनियन टेरिटरी आहे, मग राज्याबाहेर सप्लाय केलं तर IGST वगैरे आपण हे सगळं समजून घेतलं की CGST AGST UT GST IGST याचा आपल्याला प्रॅक्टिकली उपयोग करायला लागतो, टॅक्स कॉम्पिटिशन करायला लागतो, तर हे समजणं गरजेचं आहे. इंट्रास्टेट सप्लाय केव्हा होतो, इंटरस्टेट केव्हा होतो. सेम UT सेम स्टेटमध्ये सप्लाय केला तर काय होतो, इंट्रास्टेट सप्लाय. आणि दोन वेगवेगळ्या युनियन टेरिटरीजमध्ये, दोन वेगवेगळ्या स्टेटमध्ये किंवा एक युनियन टेरिटरी आणि एक स्टेटमध्ये सप्लाय होत असेल तर तो इंटरस्टेट सप्लाय, देशाबाहेर सप्लाय केला तरी इंटरस्टेट सप्लाय, ते बघितलं आपण. मग पुढे बघितलं GSTची लेवी कधी होईल, तर त्यासाठी तरतूद असली पाहिजे इंडियाच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, ते आपण बघितलं. लेजिस्लेटिव्ह फ्रेमवर्क, आपल्याकडे युनियन टेरिटरीज आहेत त्या कुठल्या आहेत, आणि युनियन टेरिटरीज विथ ओन लेजिस्लेटर्स कुठल्या आहेत, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, हे आपण बघितलं. क्लासिफिकेशन ऑफ गुड्स बघितलं, HSN वाईज. रजिस्ट्रेशनचा आपण थोडा पार्ट बघितला इकडे, आणि त्याच आपल्याला पुढे जाऊन रजिस्ट्रेशनच्या प्रोव्हिजन बघायचे. ह्याच्याच पुढे आपण त्याच्यात प्रोव्हिजन बघणार. ही जस्ट इन्फॉर्मेशन आहे, कायद्यामध्ये काय तरतूद आहे हे आपण ॲक्टमध्ये बघणार आहोत. हे फक्त आपण इथे कन्सेप्ट बघतो आहे. रजिस्ट्रेशन हेही आपण बघितलं. हे सगळं जे आहे हे सेक्शन 22मध्ये, सेक्शन 22 आपण काल डिस्कस केला, आणि त्यामध्ये हे 10 lakhs 20 lakhs आणि हे जे 40 lakh दिसत आहेत हे काय, हे तिकडे डिस्कस झालं आहे सेक्शन 22 सबसेक्शन 1 प्रमाणे. कंपोजिशन स्कीम काय, याचं सेक्शन 10 आहे, ते बघू आपण त्यावेळेस, ते बघणारच आहोत. मग इथे आपण त्याचा कन्सेप्ट बघितला. एक्झाम्पशन सेक्शन 11 आहे, त्याचा काय कन्सेप्ट आहे तो इकडे बघितला आपण. सिमलेस क्रॉप क्रेडिट, क्रेडिटसाठी इनपुट टॅक्स क्रेडिटच्या प्रोव्हिजन्स आहेत, त्या सेक्शन 16 ते सेक्शन 21 आहेत. त्यामध्ये ते प्रॅक्टिकली समजून घ्यायचंच आहे. त्यामुळे त्याची इल्युस्ट्रेशन्स वगैरे जी काही इथे आहेत ती काय मी तुम्हाला सांगितली नाही, तुम्ही ते वाचा, थोडं समजून घ्या. बाकी आपण जेव्हा प्रॅक्टिकली बघू तेव्हा आपल्याला समजेलच ते. तुम्ही वाचणं गरजेचं आहे, थोडंसं रीडिंग करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला काय होईल, एक थोडंसं एक स्तर तुमचा वाढेल.
एक टॅक्स संदर्भातला तुम्हाला जे काही थोडंसं जी माहिती आहे ती तुम्हाला पुढच्या काय गोष्टी समजून घेण्याकरता मदत करायला उपयोगी होईल. पण तुम्ही जर काहीच वाचलं नाही, वेळ नाही काढला, तर मग काय होईल, जेवढं मी सांगतो तेवढंच. मग तुमची ग्रास्पिंग पॉवर तेवढी वाढणार नाही जेवढी वाचल्यानंतर वाढेल. त्यामुळे वाचणं गरजेचं आहे थोडंसं. तुम्हाला इंटरेस्ट निर्माण होणं गरजेचं आहे. तर इंटरेस्ट निर्माण झाला तर तुम्हाला मग प्रॅक्टिकली काम करताना मला कॉन्फिडन्स येईल. GST कॉमन पोर्टल, इथे आपल्याला जेव्हा प्रॅक्टिकली काही गोष्टी करायच्या आहेत, ज्या त्याची इकडे माहिती आहे की GST या वेबसाईट आहे, इकडे GSTचं काम होतं. मग तुम्ही CGST, AGST, UTGST, IGST काही असेल सगळं जाऊन इकडे करायचं आहे. प्लस रजिस्ट्रेशन, पेमेंट सगळं तिकडेच करायचं आहे. अमेंडमेंट वगैरे सगळं तिकडेच करायचं आहे. GST कॉमन पोर्टल. मग आपण GSP आणि ASPबद्दल बघितलं. कॉम्पन्सेशन सेस, GST आहे टॅक्स ऑन गुड्स अँड सर्व्हिसेस, कशावर GST लागत नाही, सगळं आपल्याला पुढे जाऊन बघायचंच आहे. हे पुन्हा रिपीट होणार आहे. काही प्रॉडक्ट असे आहेत की याच्यावरती एक्साईज ड्युटी पण लागते आणि GST पण लागतं. असेही काय प्रोडक्ट आहे. टोबॅको बघाल. टोबॅको within the purview of GST. GST is leviable on tobacco. However, Union government has also retained the power to levy excise duties on tobacco and tobacco products manufactured in India. अन्याय आहे ना. कोण ह्याच्यावरती मोर्चा काढेल, कोण आवाज उठवेल. टोबॅको आणि वाईन याच्यावरती किती पण टॅक्स लावा. अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन, काय लोकांना फरक पडत नाही. ते आपलं कन्झम्पशन चालूच ठेवतात. गव्हर्नमेंटला टॅक्स मिळत राहतो. त्यामुळे मोठा रेव्हेन्यू गव्हर्नमेंटला टोबॅको प्रोडक्टमधनं आणि अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशनमधनं मिळतो. चालू आहे. ठीक आहे. टॅक्स कुठले सबस्क्यूम झाले GSTमध्ये ती आपण एक लिस्ट बघितली. विदिन GST और आउटसाईड GST, हे पण तुम्ही वाचलं तुम्हाला कळण्यासारखं आहे. खाली दिलेला टोबॅको बघितला आपण. विदिन द पर्व्यू ऑफ GST, पॉवर टू लेवी एक्साईज ड्युटी ऑल्सो. एंटरटेनमेंट टॅक्स लेविड बाय लोकल बॉडीज, पॉवर टू टॅक्स रिमेन्स विथ द लोकल बॉडीज. हे टॅक्स राहिलेले आहेत. 5 पेट्रोलियम प्रोडक्ट GST काउन्सिल जेव्हा रिकमेंड करेल त्यावेळेस पेट्रोल GSTमध्ये येईल. अल्कोहोल फॉर ह्युमन कन्झम्पशन, पॉवर टू टॅक्स रिमेन्स विथ द स्टेट. बेनिफिट्स ऑफ GST. बेनिफिट्स ऑफ GST हे वाचा तुम्ही. बघा कसं आहे की जेव्हा आपण लग्न जुळवतो ना तेव्हा सांगतो आमचा मुलगा अगदी निर्व्यसनी आहे, आमच्या मुलीला सगळी चांगली वळण आहेत वगैरे वगैरे बोलायचं असतं ना, तसं आपण काही शिकत असतो. बेनिफिट्स काय, ॲडव्हान्टेज काय, हे त्याच प्रकारच्या गोष्टी आहेत. त्या आपल्याला दिलेल्या असतात. एक इंटरेस्ट निर्माण व्हावा किंवा काय चांगलं आहे किंवा लोकांनी मोटिवेशन मिळावं म्हणून दिलेलं असतं. सगळ्याच गोष्टी त्याप्रमाणे असतात असं नाही. मुलगा अगदीच व्यसनी नाही आहे, पण कधी आपलं तसं ते असतं आहे. पण ईज ऑफ डुईंग बिझनेस वगैरे ह्या गोष्टी दिल्या त्यामध्ये. ह्या सगळ्या लोकांना असं वाटत नाही की ईज ऑफ डुईंग बिझनेस आहे. मग एक 5वीतला मुलगा 7वीतला मुलगा जे रिटर्न भरेल अशा प्रकारचं आम्ही रिटर्न करू वगैरे बोलले होते आणि बिझनेस करणं फार सोपं असेल, ते तसं नाही आहे. त्यामुळे हे बेनिफिट आहेत, हे आपल्याला वाचायला ऐकायला बरे वाटतात, पण ते तसेच आहेत असं प्रॅक्टिकली कोणाला वाटतं की नाही हे काम करण्यास सांगतील. मग हे आपल्या एक अभ्यासक्रमामध्ये असतं कुठल्याही शिकणारा GST वगैरे ते वाचायचे असतात, ते वाचायचे. ठीक आहे. आपल्याला लॉ समजून घ्यायचं आहे. त्यामुळे आपण लॉ जेव्हा समजून घेऊ तेव्हा आपल्याला खरंच मग लॉमध्ये काम करताना कळेल की बेनिफिट्स खरंच किती आहेत काय आहेत. त्यामुळे आपण ते बेनिफिट अनुभवणार आहोत. वाचण्यामध्ये सांगण्यामध्ये मी वेळ नाही घालवत. आणि आपल्याला हा एक पॉईंट महत्त्वाचा वाटला की कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन काय. आपण याच्यावरती डिस्कस केलं. आठवतं तुम्हाला की आपल्याकडे 3 टायर फेडरल स्ट्रक्चर आहे. युनियन गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, लोकल गव्हर्नमेंट आणि मग आपला प्राईम लॉ आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आपल्या मग त्या घटनेप्रमाणे आपल्याकडे मग शेड्यूल आहेत, आर्टिकल आहेत. मग त्याप्रमाणे आपण हे बघितलं की आर्टिकल 265 सांगतो की पहिले कायदा बनवा आणि मग तुम्ही टॅक्स घेऊ शकता. बाकीचं आपण हे आर्टिकल बघितले थोडेफार. मग 3 लिस्ट बघितल्या, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, कॉन्करंट लिस्ट. मग पुढे जाऊन हे बघितलं आपण की कुठल्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटमुळे आपल्याला एंट्री मिळाली GSTची 246A. ओके. 101st अमेंडमेंट ॲक्ट बघितलं आपण. त्या ॲक्टप्रमाणे काय झालं, GSTचं नवीन एंट्री ॲड झाली आर्टिकल 246A.
हे सगळं तुम्ही इथे रीड केलं तुम्हाला क्लिअर होईल. मी जे मुख्य मुख्य पॉईंट होते ते मी क्लिअर केले. जी एस टी काउन्सिल काय हे आपल्याला वारंवार लागणार आहे, त्यामुळे तो कन्सेप्ट मी सांगितला. आर्टिकलमध्ये आपल्या आर्टिकलमध्ये गुड्स अँड सर्व्हिसेसची पण डेफिनेशन आहे, सर्व्हिसेसची पण डेफिनेशन आहे आणि स्टेटची पण डेफिनेशन आहे, सगळं दिलेलं आहे. आणि गुड्स पण डिफाईन केले. आणि जी एस टीमध्ये पण आपल्या जी एस टीच्या ॲक्टमध्ये पण गुड्स डिफाईन केले, सर्व्हिस डिफाईन केले. ओके. आपण एक बघितलं स्पेशल कॅटेगरी स्टेट्स हे 11 आहेत ॲज पर कॉन्स्टिट्यूशन. बरोबर आहे. तुम्हाला जेवढं कळलं तेवढं कळलं बस. हे फक्त काय होतं तुम्हाला एक बॅकग्राऊंड होतं. मी वाचलं तुम्हाला पुढच्या गोष्टी समजताना त्याचा उपयोग होईल. नाही वाचलं तर जेवढं कळेल तेवढं कळेल. ठीक आहे. बघा आता जी एस टीचे ऑब्लिगेशन्स कोणाला लागू होतात? जो जी एस टीमध्ये रजिस्टर्ड पर्सन आहे तो. जर रजिस्ट्रेशन त्याला लागू होत नाही तर त्याला बाकीच्या कुठल्याही गोष्टी करण्याची गरज नाही, बघण्याची काही गरज नाही. ठीक आहे. आणि त्यामध्ये सी जी एस टी ॲक्टमध्ये आपल्या चॅप्टर 6 आहे, त्यामध्ये रजिस्ट्रेशनचे सेक्शन्स 22 ते 30 आहेत. आणि मग त्याचे रूल्स पण आहेत ते सी जी एस टी रूल्समध्ये आहेत. त्याचा चॅप्टर 3 आहे आणि ते रूल्स 8 to 26 आहे. ही लिस्ट आहे सेक्शनची, जे हेडिंग पण दिलेत, रूल पण दिलेत. त्यानंतर पुढे जाऊन सेक्शन 22, 23, 24 आपण एक ग्रुप बनवला की आपण 22, 23, 24 सेक्रेटपणे शिकू. पर्सन्स लायबल फॉर रजिस्ट्रेशन, पर्सन्स नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन आणि कंपल्सरी रजिस्ट्रेशन इन सर्टन केसेस. सेक्शन 22मध्ये 4 सबसेक्शन आहेत. हे आपल्याला वन बाय वन बघायचे आहे. आपण काल सुरू केलं आहे सेक्शन 22 सबसेक्शन 1 आणि काल आपण त्याबरोबरच हा बघताच सबसेक्शन 22 हा बघताच 23चा रेफरन्स झाला, त्यामुळे 23ही बघितलं. 23 छोटा आहे त्यामुळे 23ही आपला कवर झाला कालच्या. आता बघा इकडे आपण बघितलं की 22मध्ये सबसेक्शन 1 आहे. तो हे सांगतो की every supplier liable to register if aggregate turnover in financial year exceeds 20 lakhs and 10 lakhs. काही राज्यांमध्ये 10 लाख लिमिट आहे, काही राज्यांमध्ये 20 लाख लिमिट आहे. जर एखाद्या सप्लायरनी जो तो सप्लाय करतोय आणि जो टॅक्सेबल सप्लाय करत असेल तर तो टॅक्सेबल सप्लायची जी ॲग्रिगेट टर्नओव्हर आहे तो 10 लाख किंवा 20 लाख जर एक्सिड करतो तर रजिस्ट्रेशन घेणं त्याच्याकरता गरजेचं होईल. ही विल बी लायबल फॉर रजिस्ट्रेशन हे सांगितलं. आता 20 कोणाला आणि 10 कोणाला याची यादी वेगळी आहे. याची यादी वेगळी आहे. सगळ्या स्टेटला 10 नाही आहे, सगळ्या स्टेटला 20 नाही आहे, कारण सगळी स्टेट आपल्याकडे सारखी नाही आहे. काही स्टेट ही प्रगत आहेत, काही स्टेट ही मागासलेली आहेत. आणि आपल्याकडे 11 काय स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहेत. ह्या स्पेशल कॅटेगरी स्टेट्स 11 जी आहेत ती ॲज पर कॉन्स्टिट्यूशन आहेत. पण जी एस टी काउन्सिलच्या मिटिंगमध्ये प्रत्येक स्टेट जे रिक्वेस्ट करतं त्याप्रमाणे काय केलं, काही स्टेटला 10 लाखाचं लिमिट गव्हर्नमेंटने दिलं आणि काही स्टेटला 20 लाखाचं लिमिट गव्हर्नमेंटने दिलं. तर या केसमध्ये 10 लाखाचं लिमिट कोणी मागवलं, कोणी डिमांड केलं, कोणी त्याकरता रिक्वेस्ट केली, तर ते 4 स्टेट आहेत. एक मणिपूर, दुसरं मिझोराम, तिसरं नागालँड आणि तिसरं त्रिपुरा. हे 4 आहेत. तर तुम्हाला ह्याच सिक्वेन्समध्ये लक्षात ठेवलं पाहिजे असं काय नाही. बरोबर आहे. तुम्ही कधी ऐकलं आहे NMMT ऐकलं आहे? NMMT. हां, मग तुम्ही N फॉर नागालँड, M मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, NMMT हे लक्षात ठेवा. NMMT 4 स्टेट कुठली त्याला लिमिट 10 लाख आहे, NMMT लक्षात राहील. मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा असं लक्षात ठेवण्यापेक्षा नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा कसे लक्षात ठेवा. हे तुम्ही जरी असं लक्षात ठेवलं NMMT मग आठवाल तुम्ही N कसला आहे नागालँडचा आहे, M कसला आहे मणिपूर, दुसरा M मिझोराम आणि मग त्रिपुरा. हे 10 लाख लिमिट आहे. तुमच्याकडे जेव्हा एखादी केस स्टडी येईल की असं मी सप्लायर आहे, मी या राज्याचा आहे, मला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल का,
तुम्ही काय उत्तर द्या? तुम्ही आठवाल ना तुमच्या मेमरीमध्ये काय प्रोव्हिजन आहे, कुठल्या स्टेटला लिमिट 10 लाख आहे, कुठल्या स्टेटला लिमिट 20 लाख आहे. मग त्यावेळेस तुम्हाला तुमचं ॲक्ट काढून बघायची गरज नाही, पुस्तक काढून बघायची गरज नाही, नोट्स काढून बघायची गरज नाही, लगेच तुम्हाला आठवेल NMMT 10 लाख. ओके. चारच फक्त हे 11मधले 4च स्टेट आहेत ज्यावेळेस GSTमध्ये तुम्ही बोलाल स्पेशल कॅटेगरी स्टेट फॉर द पर्पज ऑफ GST, हे 4च असतील. 11 आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणि 4 GST करता स्पेशल कॅटेगरी स्टेट्समध्ये येतात. स्पेशल प्रोव्हिजन, वेगळ्या प्रोव्हिजन या फक्त 4 स्टेटला आहेत. बाकीच्या ज्या आहेत स्टेट त्यांनी वेगळे लिमिट मागवलं. जम्मू आणि काश्मीरनी वेगळे लिमिट मागवलं, त्यांनी त्यात आले नाही. आसामने वेगळं घेतलं, हिमाचल प्रदेश त्यांनी वेगळं घेतलं, ते यामध्ये आले नाही. समजते ना? सबसेक्शन 1मध्ये सेक्शन 22च्या 3 प्रोव्हिजन आहेत. 3 प्रोव्हिजन आहेत. प्रोव्हाइडेड दॅट, प्रोव्हाइडेड फर्दर दॅट, प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट. 4 स्टेटला लिमिट 10 लाख आहे. जर त्यांनी रिक्वेस्ट केली GST काउन्सिलला तर ते 10 लाखाचं लिमिट 20 लाख त्यांचं होऊ शकतं. ते गव्हर्नमेंटकडे रिकमेंड करतील, गव्हर्नमेंट नोटिफाय करेल. जे अदर स्टेट आहेत त्यांचं लिमिट 20 लाख आहे. त्यांनी रिक्वेस्ट केली GST काउन्सिलला, GST काउन्सिलने रिकमेंड केलं गव्हर्नमेंटला, गव्हर्नमेंट नोटिफाय करू शकतं 20 लाखाचा 40 लाख. 10 लाख लिमिट कशा करताय? गुड्स करता पण आहे, सर्व्हिस करता पण आहे. 20 लाख लिमिट कशा करताय? गुड्स करता पण आहे, सर्व्हिस करता पण आहे. 10 लाखाचं 20 लाख लिमिट वाढू शकतं. कशासाठी? गुड्स करता पण, सर्व्हिस करता पण. आणि 20 लाखाचं लिमिट एक्सटेंड होऊ शकतं इन केस ऑफ सप्लायर हू इज एंगेज एक्सक्लुझिव्हली इन द सप्लाय ऑफ गुड्स. हे दिलं, ते गुड्सचाच सप्लाय करत असतील त्यांच्यासाठी 40 लाख होऊ शकतं. दहाचं 20 होऊ शकतं. तिकडे गुड्सची कंडिशन दिली का बघा. प्रोव्हाइडेड फर्दर दॅटमध्ये दिलं आहे की जे लिमिट 10 लाख आहे टू सच अमाऊंट नॉट एक्सिडिंग 20 लाख अँड सब्जेक्ट टू सच कंडिशन अँड लिमिटेशन. 10 लाखाचं 20 लाख करू पण काही अटी शर्ती मर्यादा घालू, हे गव्हर्नमेंट सांगते, हे लॉ मेकर सांगतात. प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट द गव्हर्नमेंट पुढे दिलं आहे ज्यांचं 20 लाख आहे त्यांचं 40 लाखापर्यंत वाढवलं जाऊ शकतं इन केस ऑफ सप्लायर हू इज एंगेज. इथे अगोदरच कंडिशन दिली आहे की जे फक्त आणि फक्त गुड्सचा सप्लाय करतात त्यांचं लिमिट 40 लाखापर्यंत केलं जाऊ शकतं. ओके. आणि मग पुढे जाऊन एक नोटिफिकेशन आलं. त्या नोटिफिकेशनमध्ये ॲक्च्युअली नोटिफिकेशन 22मधलं आहे, यायला पाहिजे, पण त्यांनी 23मध्ये नोटिफिकेशन आलेलं आहे. नोटिफिकेशन हे 23 बघा, सेक्शन 23 सबसेक्शन 2 यामध्येही सांगितलं गेलं, यामध्येही सांगितलं गेलं. मग सेक्शन 23 आपण समजलेलोच नाही आहे, मग त्याला सबसेक्शन 2 आला म्हणून आपण काय केलं, जाऊन सबसेक्शन 23 बघितला. हे बघा, हे आपल्याकडे इतके स्टेट आहेत. लिस्ट ऑफ स्टेट्स 28 आहेत. लिस्ट ऑफ UT विथ लेजिस्लेटर 3 आहेत, दिल्ली, पुडुचेरी, जम्मू आणि काश्मीर. आणि लिस्ट ऑफ UT विदाउट लेजिस्लेटर अंदमान अँड निकोबार आयलंड, चंदीगड, दादरा अँड नगर हवेली अँड दमन अँड दीव, लक्षद्वीप, लडाख. आता एवढ्या स्टेटकरता काय केलं आहे, प्रोव्हिजन डिझाईन केलं गेलं आहे, प्रोव्हिजन बनवलं गेलं आहे. मग लॉ मेकरना हे सगळं विचारात घ्यावं लागतं. ही फायनल यादी आहे. 10, 20 आणि 40 पण आले. ते 40 जे 240 होऊ शकतात ते नोटिफिकेशनद्वारे आलेले आहे. नोटिफिकेशन 23मधनं आलं आहे म्हणून मी 23मध्ये गेलो. पुढे जाऊन तुम्हाला मी 23 दाखवतो. मध्ये काय सांगितलं, एनी पर्सन एंगेज एक्सक्लुझिव्हली इन द बिझनेस ऑफ सप्लाइंग गुड्स और सर्व्हिसेस और बोथ दॅट आर नॉट लायबल टू टॅक्स. बघा, पहिला पार्ट जो आहे तो आपण वेगळा काढू. त्यातला तो वेगळा काढला पहिला पार्ट.
persons engaged exclusively in the business of supplying goods services both not liable to tax. हा एक पार्ट घेतला. दुसरा पार्ट आहे की तो पर्सन जो आहे तो असा सप्लाय करतोय जो होली एक्झाम्प्ट आहे. आणि तिसरं तो ॲग्रिकल्चरिस्ट आहे. आणि चौथं स्पेसिफाईड कॅटेगरी ऑफ पर्सन नोटिफाईड बाय द गव्हर्नमेंट. आता सेक्शन 23चं हेडिंग काय, पर्सन नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन घेण्याकरता कोण लायबल नसणार आहेत. 3 प्रकारचे पर्सन गव्हर्नमेंटने इकडे काय केले, सेक्शन 23मध्ये सांगितले. 3 प्रकारचे सांगितले. ए मध्ये 2 सांगितले आणि बी मध्ये 1 सांगितला, 3 झाले. आणि 2 मध्ये सांगितलं की आम्ही नोटिफाय करू काही कॅटेगरी ऑफ पर्सन्स ज्यांना रजिस्ट्रेशन घेण्यापासून आम्ही काय करू, बाहेर ठेवू. ते नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन असतील. मग त्याप्रमाणे आता आपण हे जे बघितलं की नोटिफिकेशन 23 सांगतं काय की आत्ता तरी आम्हाला वाटतं की ह्या 3 पर्सननी, या प्रकारच्या या कॅटेगरीमधल्या पर्सननी रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही, ते नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन असणार आहे. क्लिअर आहे. आणि मग नोटिफिकेशन काढणार सेक्शन 23 सबसेक्शन 2 प्रमाणे. त्याप्रमाणे काही कॅटेगरी ऑफ पर्सन जे असतील त्यांना रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नसेल. ओके. सेक्शन 23मध्ये सबसेक्शन 2मध्ये लॉ मेकरनी अशी पॉवर दिली आहे गव्हर्नमेंटला की ज्याच्यामुळे ते नोटिफिकेशन काढून नंतर त्यांना जेव्हा गरज वाटेल त्यावेळेस लिमिट 10 लाख 20 लाख आहे ते 40 लाख करू शकतात. त्यांना एक्झाम करू शकतात ऑब्टेनिंग फ्रॉम GST रजिस्ट्रेशन. मग ह्या पॉवरप्रमाणे तुम्हाला दिसेल हे नोटिफिकेशन आहे. सेक्शन 23 सबसेक्शन 2 तिकडे सांगितले इन एक्झरसाइज ऑफ पॉवर कन्फर्ड बाय सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 23 ऑफ CGST Act the central government on the recommendations of the council hereby specifies the following category of person as the category of person exempt from obtaining registration under the said act. आता ह्याच्यामध्ये काही अपवाद पण ठेवले. त्यांनी सांगितलं होतं काही लिमिटेशन्स कंडिशन देऊ तुम्हाला. आणि मग लिमिट काय केलं, एनी पर्सन हु इज एंगेज इन एक्सक्लुझिव्ह सप्लाय ऑफ गुड्स अँड होज ॲग्रिगेट टर्नओव्हर in the financial year does not exceed 40 lakhs rupees. म्हणजे 10-20 होतं ते 40 झालं. ॲक्च्युली 40 करण्याची प्रोव्हिजन कुठे आहे, 22मध्ये प्रोव्हिजनमध्ये पण आहे, पण 23मध्ये एक्झाम करण्याची पण प्रोव्हिजन आहे. मग त्यांनी ती पॉवर वापरली आणि हे लिमिट जे आहे 10 लाख 20 लाख 40 लाख. पण त्यात सांगितलं की सेक्शन 24 आहे त्यामध्ये हे दिलेलं आहे कंपल्सरी रजिस्ट्रेशन. सेक्शन 24मध्ये हे दिलेलं आहे की काही तुम्ही ॲक्टिव्हिटीज करायला किंवा काही पर्सन्स आहेत त्यांना कंपल्सरी रजिस्ट्रेशन करावं लागेल. एक्झाम्पल, तुम्ही जर राज्याबाहेर सप्लाय केला म्हणजे इंटरस्टेट सप्लाय ₹1 जरी केला तर रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. मग तिकडे टर्नओव्हर लिमिट वगैरे बघितलं जाणार नाही. सप्लाय राज्यामध्ये करा मग तुम्हाला लिमिट ॲप्लिकेबल आहे. 10 लाख 20 लाख किंवा 40 लाख जे केलं आहे ते पण तिथे ॲप्लिकेबल आहे. त्यामुळे 24च्या जी काय पॉवर आहे त्याला ओव्हरराईट नाही करत हे नोटिफिकेशन, पहिली गोष्ट. दुसरं, पर्सन एंगेज इन मेकिंग सप्लायज ऑफ गुड्स डिस्क्रिप्शन ऑफ खाली काय गुड्स दिलेत ह्यांना मात्र हे ॲप्लिकेबल नाही. जर तुम्ही आईस्क्रीम, पान मसाला किंवा टोबॅको प्रॉडक्ट जर का सप्लाय करत असाल तर त्याला हे लिमिट ॲप्लिकेबल नाही. त्यांना जे 10-20 जे तेच 40 त्यांना नाही, ते गुड्स आहेत त्यांना नाही. त्या सप्लायरना या नोटिफिकेशनचा फायदा मिळणार नाही. दुसरा पॉईंट तो होता. खाली टेबल दिलं आहे त्या टेबलमध्ये गुड्स. तिसरं, पर्सन एंगेज इन मेकिंग इंट्रास्टेट सप्लाईज इन स्टेट ऑफ. आता हे जे जेव्हा 20 लाखाचं लिमिट 40 लाख करायचं सांगितलं होतं तेव्हा जे पहिले 4 स्टेट आहेत त्यांनी सांगितलं आम्हाला 10 लाख ओके, आम्हाला नको 40 लाख. आणि आणखीन काय स्टेट आहेत त्यांनी पण सांगितलं की आम्हाला नको 40 लाख. मग ही जी 10 स्टेट आहेत बघा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर 2, मेघालय 3, मिझोराम 4, नागालँड 5, पुडुचेरी 6, सिक्कीम 7, तेलंगणा 8, त्रिपुरा 9 आणि उत्तराखंड 10. ह्या 10 स्टेटनी काय सांगितलं की आम्हाला 40 लाख जे गुड्स लिमिट आहे ते नको, म्हणून यांना बाहेर ठेवले. ओके. आणखीन चौथी जी अट आहे त्यामध्ये सेक्शन 25 सबसेक्शन 3
हा सेक्शन पुढचा आहे. मग ती प्रोव्हिजन काय की एखाद्या पर्सनला त्याचा लिमिट क्रॉस हो न हो, तो नवीन बिझनेस सुरू करत असताना किंवा बिझनेस चालू असताना आणि तो GSTमध्ये ॲज पर सेक्शन 22 लायबल फॉर रजिस्ट्रेशन नसताना तो आपल्या इच्छेने व्हॉलंटरीली स्वइच्छेने GSTमध्ये रजिस्ट्रेशन घेऊ इच्छित असेल तर तो घेऊ शकतो. त्याला पण लिमिटचं काय नाही आहे. मग क्लिअर केलं तर त्याला आम्ही काय हात लावत नाही. 24ला पण हात लावत नाही. बाकी ह्या 40 लाखाचा आम्हाला बेनिफिट ह्या जे काही यादी दिलेली आहे टेबलमध्ये या लोकांना द्यायचं नाही आहे. क्लिअर. जे लिमिट वाढवलं ते कोणाकरता वाढवलं, जेवढी स्टेट होती ज्यांनी मान्यता दिली त्यांना वाढवलं. मग ती मान्यता दिल्यानंतर आता त्या यादीप्रमाणे 3 ग्रुप बनले. आता 3 तुमचे ग्रुप पडणार. 10 NMMT बरोबर आहे आणि मग 20 कोणाला. तुम्हाला 20 पण लक्षात ठेवायचं कसं. आता हे जे एम आहे हा तुम्ही पहिले घ्या. मेघालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मास. पी पहिले घ्या, यू नंतर घ्या. मास पुट एक NMMT, दुसरा मास पुट आणि तिसरं त्याला तुम्ही हज करू शकता. हज हजची यात्रा असते ना, हज करू शकता. NMMT, मास पुट, हज. किंवा अशा प्रकारे हे कसं आहे, हे मेमरीमध्ये तुमच्या जाण्याकरता तुम्हाला काहीतरी अशा प्रकारचे वर्ड ठेवायला पाहिजे, कॅरेक्टर ठेवायला पाहिजे. तुम्ही ठेवू शकता असं, मग तुम्हाला रिकॉल होईल. अदरवाईज एखादा तुमच्याकडे केस स्टडी आला, मी असा सप्लायर आहे, माझा टर्नओव्हर या बिझनेसमध्ये आहे, या स्टेटमध्ये आहे, रजिस्ट्रेशन मला घ्यायला पाहिजे का. तुम्ही काय कराल, ही यादी बघाल किंवा तुम्हाला हे हे काढायला लागेल, मग बघायला लागेल. पण जे एक्झाम देतात ना त्यांना हे बघायला मिळत नाही. त्यांना ते मेमराईज करावंच लागतं. मग त्यांना या अशा प्रकारच्या टेक्निक करावं लागतात. लक्षात ठेवा NMMT, लक्षात ठेवा मासपूट. बस. त्या शब्दाला काही विशेष अर्थ असलाच पाहिजे असं काही नाही, पण काही शब्द आपण ऐकलेले असतात त्याचा आपल्यावर प्रभाव असतो, त्यातनं आपण हे मेमराईज आपल्याकडनं होऊन जातं. बस. ओके. आता एक लक्षात ठेवा, हे जे 20 लाख आहेत त्या 20 लाखाचे जे 40 लाखापर्यंत सप्लाय केला जाईल तो कोणाला, फक्त गुड्सच्याच सप्लाय, सर्व्हिस नाही. तुम्ही गुड्सचा सप्लाय करताय आणि तुम्ही 1 रुपयाची सर्व्हिस जरी दिली मग तुम्हाला 40 लाख मिळणार नाही. तुम्ही फक्त आणि फक्त गुड्सचाच सप्लायर असले पाहिजे, तर तुम्हाला 40 लाखापर्यंत रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. आणि तुम्ही इंट्रास्टेट सप्लायच केला पाहिजे. पर्सन एंगेज एक्सक्लुझिव्हली इन इंट्रास्टेट सप्लाय ऑफ गुड्स, हे लक्षात घ्या. 10 लाखामध्ये गुड्स सर्व्हिसेस दोन्ही आहेत पहिल्या यादीमध्ये. दुसऱ्या यादीमध्ये पण 20 लाखामध्ये गुड्स सर्व्हिसेस दोन्ही आहेत. तिसऱ्या यादीमध्ये जे स्टेट आहेत 20 लाख सर्व्हिसेससाठी आणि 40 लाख फक्त आणि फक्त गुड्समध्ये डील करत असेल तरच. क्लिअर आहे. आपण बघतो की बरेच शूजची दुकानं आहेत, ते शूज विकतात अप टू 40 लाख. जोपर्यंत त्यांचा टर्नओव्हर होत नाही तोपर्यंत रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. पण समजा सोल खराब झाला, चप्पल फाटली, सोल लावून देतात, शिवून पण देतात, पॉलिश करून देतात, असं काही काम ते करत असतील, ती सर्व्हिस झाली, मग त्यांना 40 लाखाच्या लिमिटचा बेनिफिट मिळणार नाही, कारण ती सर्व्हिस झाली. मी म्हणाल की त्यांचा 99% अगदी 99.99% बिझनेस तर त्याचा गुड्सचा आहे, पण थोडा जरी तुम्ही 1 रुपया जरी तुम्ही सर्व्हिस दिली मग तुम्हाला तुम्ही त्यातनं बाहेर पडता. एक्सक्लुझिव्हली तुमचा सप्लाय हा गुड्सचा असेल तरच तुम्हाला पुढील याचे लिमिट हे जे आहे हे लागू होतं. आता ज्यावेळेस तुम्ही काय म्हणता ॲग्रिगेट टर्नओव्हर, ॲग्रिगेट 10 लाख 20 लाख तिथनं ॲग्रिगेट टर्नओव्हर कसा काढायचा, मग त्याचा सेक्शन 2 मध्ये क्लॉज 6 आहे ॲग्रिगेट टर्नओव्हर. हे आपण काल काय केलं, डिस्कस केलं की ऑल टॅक्सेबल सप्लाईज, एक्झाम सप्लाईज, एक्सपोर्ट ऑफ गुड्स सर्व्हिसेस आणि टॅक्स त्यामध्ये विचारात घ्यायचे नाही. आता तुम्ही म्हणाल की तर आम्ही तर रजिस्ट्रेशन घेतलेलंच नाही आहे तर आम्हाला टॅक्स कुठनं येतील. पण वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ॲग्रिगेट टर्नओव्हरची गरज लागते. तुम्ही रजिस्ट्रेशन घेतलेलं नाही आहे तर तुम्हाला हा पॉईंट तुम्हाला लागू होणार नाही. पण तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन घ्याल त्यावेळेस तुम्हाला मग काही कॉम्प्लायन्सेस करायचे आहेत, तर मग गव्हर्नमेंट काय ना काय अशा नवीन प्रोव्हिजन आणते.
मग 1.5 करोडपर्यंतचे जे लोक आहेत त्यांना काय करायचं काय नाही पूर्वी होतं. आता 5 करोडची प्रोव्हिजन आली आहे. रिटर्न तुम्हाला क्वार्टरली करायचं, मंथली करायचं, ऑडिट कोणाला लागू होईल, मग ऑडिटचं लिमिट काय, 2 करोड ॲग्रिगेट टर्नओव्हरच्या वरती लिमिट असेल तर ऑडिट होईल. मग त्या वेळेस काय होतं, ॲग्रिगेट टर्नओव्हरची तुम्हाला कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायची हा फॉर्म्युला जो आहे हा तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणून मग दिलेलं ॲग्रिगेट टर्नओव्हर. जर तुम्ही रजिस्टर नाही आहात तर तुम्हाला हा जो टॅक्सचा जे इथला पॉईंट आहे हा लागू होणार नाही. पण तुम्ही जे रजिस्ट्रेशन घ्याल आणि मग तुम्हाला त्यासाठी काय प्रोव्हिजन गव्हर्नमेंट करत असेल तर त्यावेळेस तुम्हाला हा विचारात घ्यायचा आहे. मग त्याप्रमाणे इथे तुम्ही बघाल तर ह्या व्हॅल्यू ॲड करा. टॅक्सेबल सप्लाईज प्लस एक्झाम सप्लाईज प्लस एक्सपोर्ट इंटरस्टेट सप्लाईज. तर बँक आहे, त्या बँकाच्या शाखा सगळीकडे असतात, सगळ्या देशामध्ये सगळ्या राज्यामध्ये असतात. मग जेव्हा त्यांचा टर्नओव्हर ॲग्रिगेट टर्नओव्हर बघायचं आहे तेव्हा फक्त एकाच ब्रँचचा बघितला जात नाही, सगळ्या ब्रँचचा बघायचा. इंटरस्टेट सप्लाईज ऑफ पर्सन हॅव्हिंग सेम पॅन कम्प्युटेड ऑन ऑल इंडिया बेसिस. आणि त्यामध्ये हे प्लस करा. आणि जेव्हा तुम्ही सेल म्हणता तेव्हा सेलमध्ये काय येतं, तुमच्या गुड्सची किंवा सर्व्हिसेसची व्हॅल्यू येते प्लस टॅक्सही येतो. मग जर का तुम्ही सेल मांडत असाल तुमच्या प्रॉफिट अँड लॉसला आणि त्यात तुम्ही ड्युटी अँड टॅक्सेसमध्ये लायबिलिटीमध्ये जर का टॅक्स ठेवत नसाल, सेलमध्येच सगळी व्हॅल्यू दाखवत असाल, तर मग त्या सेलमधनं तुम्हाला CGST वजा करायचा आहे. AGST, UTGST, IGST जो काय असेल तो काय करायचा आहे, सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. डावीकडे दिले सगळं ॲड करायचं आणि जे उजवीकडे दिले ते लेस करायचं. सगळ्या प्रकारचे टॅक्सेस सेस हे लेस करा. आणि व्हॅल्यू ऑफ इनवर्ड सप्लाईज ऑन विच टॅक्स इज पेबल अंडर रिव्हर्स चार्ज. रिव्हर्स चार्जमध्ये तुम्ही जो टॅक्स गव्हर्नमेंटला जमा करता, ठीक आहे, तुमची लायबिलिटी नाही, त्यामुळे ते टर्नओव्हरमध्ये येत नाही. सप्लायरनी टॅक्स लावायचा नाही, बायरनीच गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायचा. RCM बेसिसमध्ये असं आहे. मग त्या प्रोव्हिजनप्रमाणे तुम्ही गव्हर्नमेंटकडे जो सप्लायर जो कोण टॅक्सेबल पर्सन असेल तो गव्हर्नमेंटला टॅक्स देत असेल, तसं टॅक्स कलेक्ट केला तो देतो आणि हा टॅक्स जमा करायचा तो पण देतो. तर जो टॅक्स जमा करायचा आहे तो विचारत नाही. RCMवाला जो सप्लाय आहे तो ॲड नाही करायचा, तो वेगळा ठेवायचा, तो लेस करायचा. ठीक आहे, काय प्लस करायचं काय मायनस करायचं दिलेलं आहे. आता हाच पॉईंट दिला इकडे. ॲग्रिगेट टर्नओव्हर टू एक्सक्लूड इनवर्ड सप्लाईज ऑन विच टॅक्स इज पेएबल अंडर रिव्हर्स चार्ज. इट मे बी नोटेड दॅट द इनवर्ड सप्लाईज on which recipient is required to pay tax under reverse charge mechanism do not form part of the aggregate turnover. तो ॲग्रिगेट टर्नओव्हरचा भाग नसेल. काही लिगल चार्जेस असतात त्या तुम्ही जर का ॲडव्होकेटला लॉयरला पे केला, समजा कंपनी आहे तिचं काय केसेस चालू आहेत काय अशा गोष्टी असतात, तर ती लिगलची फीज पे केली जाते. त्याच्यावर GST भरण्याची जबाबदारी ही ॲडव्होकेटची नाही. लिगल चार्जेस तुम्ही ज्याला कोणाला द्याल तो त्याची GST भरणार नाही, पण त्याचा GST टॅक्सवर सप्लाय आहे, तो GST गव्हर्नमेंटला भरायला लागतो. तो कोण भरेल, जो सर्व्हिस रिसीव करतो तोच. सर्व्हिस प्रोव्हायडर टॅक्स कलेक्ट करून गव्हर्नमेंटला देणार नाही, तो सर्व्हिस रिसिव्हर आहे तोच देईल. त्याला म्हणतात रिव्हर्स चार्ज. द लॉ स्टिप्युलेट सर्टन सप्लाईज लाईक गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी, लिगल सर्व्हिसेस, आणखीन काय आहेत. मग तो जो ॲग्रिगेट टर्नओव्हर तुम्ही जेव्हा काढाल तेव्हा त्यातून तुम्हाला हा RCMचा सप्लाय जो आहे हा एक्झाम करायचा आहे. RCMवरती आपलं वेगळं सेशन असणार आहे, त्यावरती आपण वेगळे डिस्कशन करणार आहोत. त्याच्यात किती गुड्स आणि सर्व्हिसेस आहेत ज्याच्यावरती RCM लागतो हे आपल्याला वेगळं बघायचं आहे. आत्ता आपण काय बघतोय, ॲग्रिगेट टर्नओव्हर. ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सक्लूड्स द एलिमेंट CGST, AGST, UTGST अँड IGST कॉम्पन्सेशन सेस. ठीक आहे. आता पुढे जाऊन आपल्याला काय एक्झाम्पल बघायचे. ॲग्रिगेट टर्न सगळा आपला खेळ कशावर आहे, ॲग्रिगेट टर्नओव्हरवरती. मग तुम्हाला जर ॲग्रिगेट टर्नओव्हरच क्लिअर झाला नसेल तर तुम्ही जेव्हा कॅल्क्युलेट करायला जाल तुम्ही बाकी सगळं लक्षात घ्याल, पाठ कराल सगळं आहे, पण हे तुम्हाला कन्सेप्च्युअली क्लिअर व्हायला पाहिजे, म्हणून आपण याचं एक्झाम्पल बघतो. अ डीलर X हॅज 2 ऑफिसेस, वन इन दिल्ली अँड अनदर इन हरियाणा. ठीक आहे. Xची कुठे ऑफिसेस आहेत, एक दिल्लीमध्ये आणि दुसरा हरियाणामध्ये. इन ऑर्डर टू डिटरमाइन whether X is liable for registration, turnover of both the offices would be taken into account, and only if the same exceeds the applicable threshold limit, X is liable for registration. एक डीलर आहे X आहे. सपोज त्यांनी एका ठिकाणी दुकान काढलं आहे इलेक्ट्रॉनिक आयटम्स,
दुसरीकडे दुकान काढलं आहे शूजचं, दोन्हीकडे तो बिझनेस करतो आहे, ओनर एकच आहे, त्याचा इन्कम टॅक्सप्रमाणे तो पॅन नंबर एकच आहे. ज्यावेळेस तो बघेल ॲग्रिगेट टर्नओव्हर किती आहे, त्याला काय करायला लागेल, दोन्ही बिझनेसचा जो टर्नओव्हर आहे तो टोटलमध्ये घ्यायला लागेल. आणि तो जर का त्या शेअरचं लिमिट जे दिलेलं आहे थ्रेशोल्ड लिमिट ते क्रॉस करत असेल तर तो लायबल फॉर रजिस्ट्रेशन असेल. हे सेम स्टेटमध्ये असेल तरी पण असेल, दोन वेगळ्या स्टेटमध्ये असेल तरी पण असेल. व्हॅल्यू ऑफ एक्सपोर्टेड गुड्स सर्व्हिसेस, एक्झाम्प्टेड गुड्स सर्व्हिसेस, इंटरस्टेट सप्लाईज बिटवीन डिस्टिंक्ट पर्सन हॅविंग सेम पॅन. आता हा कन्सेप्ट काय बघा की माझाच बिझनेस आहे आणि मी दुसऱ्या स्टेटमध्ये मला जी एस टी नंबर काढावा लागतो, किंवा सेम स्टेटमध्ये जरी तुम्ही दोन वेगवेगळ्या बिझनेस करता पण जर जी एस टीचं रजिस्ट्रेशन तुम्हाला पाहिजे असेल तर मिळू शकतं. एका ठिकाणी तुम्ही सेल करताय इलेक्ट्रॉनिक आयटम, दुसरीकडे सेल करताय शूज फुटवेअर, आणि तुम्हाला या दोन बिझनेसच्या मॅनेजमेंट वेगळ्या आहे, आणि जर तुम्हाला दोन जी एस टी रजिस्ट्रेशन पाहिजे असेल तर मिळू शकतं. पण जर तुमचा एक बिझनेस दुसऱ्या बिझनेसला सप्लाय करतो तर जसं तुम्ही वेगळ्या कुठल्या पर्सनला सप्लाय कराल त्याचप्रमाणे तो पण वेगळा पर्सन मानला जाईल. ओनर एकच आहे पण जी एस टी लॉमध्ये ते दोन डिस्टिंक्ट पर्सन असतील, सेम सिटीमध्ये असो, ते दोन दुकानं बाजूबाजूला असो, दोन स्टेटमध्ये असो, डिस्टिंक्ट पर्सन, पॅन नंबर सेम असतो. तुम्ही दोन नंबर घ्याल तर तुम्हाला पहिले स्टेट कोड येईल, मग पॅन नंबर येईल, आणि शेवटी 3 डिजिट जे आहेत त्यामध्ये थोडा वेगळा नंबर येईल. सेम स्टेटमध्ये असाल तर 1Z6 येतं तिकडे बदलतं. आलं लक्षात? दोन नंबर वेगळे आहेत, ओनर एकच आहे पण ते डिस्टिंक्ट पर्सन आहे. पण थ्रेशोल्ड लिमिट काढताना काय करायचं, दोघांचे पण टर्नओव्हर आहे जी टोटल करायची. आलं लक्षात? Aggregate turnover to include total turnover of all branches under same PAN. Aggregate turnover is calculated by taking together the value in respect of the activities carried out on all India basis. सेम स्टेटमध्ये आहे, दोन वेगळ्या स्टेटमध्ये आहे, भारतामध्ये कुठेही आहे, तुम्हाला सांगितलं ॲग्रिगेट टर्नओव्हर काढा, तुम्ही सगळे टोटल करायचे. त्याचा भौगोलिक एरिया बघायचा नाही. मधुर ऑइल्स पंजाब इज एंगेज इन सप्लाइंग मशीन ऑइल ॲज वेल ॲज पेट्रोल. मशीन ऑइल हे टॅक्सेबल प्रॉडक्ट आहे. पेट्रोल जी एस टीमध्ये त्यावर जी एस टी लागत नाही, नॉन टॅक्सेबल प्रॉडक्ट आहे. आता समजा मला सांगितलं ॲग्रिगेट टर्नओव्हर कॅल्क्युलेट करा, तुम्ही काय कराल, तुम्हाला ही जी एस टीमध्ये नाहीच आहे ना, ॲग्रिगेट टर्नओव्हर किती आहे, टॅक्सेबल प्रॉडक्ट किती आहे, तसं नाही करायचं. Supply of petrol is not liable to GST, but supply of machine oil is taxable. In order to determine whether machine oil is liable for registration, turnover of both non-taxable as well as taxable supplies will be taken into account, and if the same exceeds the applicable threshold limit, machine oil is liable for registration. तुम्हाला हे कळलं की नाही कळलं? कळलं की नाही कळलं परत सांगायला. महाराष्ट्रामध्ये लिमिट आहे 40 लाख. 40 लाख तुम्ही जर का गुड्समध्ये सप्लाय करताय, तुम्ही पेट्रोल हा पण गुड्स आहे आणि मशीन ऑइल हे पण गुड्स आहे, बरोबर आहे. आता पेट्रोलचा टर्नओव्हर जो आहे तो सपोज 30 लॅक्स आहे, आणि तुम्ही नवीन एक बिझनेस सुरू केला मशीन ऑइल. मशीन ऑइलचा जेव्हा बिझनेस सुरू केला ते हळूहळू तो बिझनेस तुमचा काही काळामध्ये 12 लाखपर्यंत गेला. आता जर का तुम्हाला जी एस टीमध्ये रजिस्ट्रेशन तुम्ही लायबल आहात की नाही बघायचं असेल तर तुम्हाला फक्त ह्या 12 लाख हा ह्याच्यावर तुम्ही जी एस टी कलेक्ट करता. हा 30 जो आहे हा जी एस टीच्या स्कोपमध्ये येतच नाही. पण ॲग्रिगेट टर्नओव्हर करताना हे 30 आणि हे 12 प्लस केले तर ते 42 झाले. मग तुम्ही महाराष्ट्रामध्ये लायबल फॉर रजिस्ट्रेशन आहात. जर तुम्ही टॅक्सेबल सप्लाय अजिबात करत नाही, मग तुमचा हा जो पेट्रोलचा सप्लाय आहे हा भले 2 करोडचा हो, महिन्याला हो, वर्षाला हो, कधी पण हो, पण तुम्ही टॅक्सेबल प्रॉडक्ट जर करत असाल, टॅक्सेबल सप्लाय जर करत असाल तर मात्र तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. आणि जो असा सप्लाय आहे
की जो नॉन टॅक्सेबल आहे. पण टॅक्सेबलमध्ये त्याची आकडेवारी तुम्हाला ॲड करावी लागेल आणि जर त्या स्टेटचं लिमिट जर क्रॉस होत असेल तर मग लायबल फॉर रजिस्ट्रेशन होणार, जर ते थ्रेशोल्ड लिमिट क्रॉस झालं तर. कळलं? पृथ्वीराज ऑफ आसाम, आता आसामचं लिमिट किती आहे? हजमध्ये आसाम होतं. इज एक्सक्लुझिव्हली एंगेज इन इंट्रास्टेट सप्लाय ऑफ शूज. इंट्रास्टेट सप्लाय ऑफ शूज राज्याबाहेर सप्लाय करत नाही, राज्यामध्येच करतो. हिज ॲग्रिगेट टर्नओव्हर इन द करंट फायनान्शियल इयर इज ₹22 lakhs. तुम्हाला माहिती देण्यात येत आहे की पृथ्वीराज हा आसाममधला एक्सक्लुझिव्हली एंगेज इन इंट्रास्टेट सप्लाय ऑफ शूज आहे. शूज हे काय गुड्स आहेत, गुड्सचा सप्लाय करतो आहे. सर्व्हिसचा असता तर मग 20 लाख क्रॉस झाले त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागलं असतं, तो सर्व्हिस देत नाही. His aggregate turnover in the current financial year ₹22 lakhs. In view of the discussion in the above paras, the applicable threshold limit for registration of Prithviraj in the given case is ₹40 lakh. बरोबर आहे? जर आसाममध्ये लिमिट 40 लाख आहे आणि त्याचा टर्नओव्हर हा 22 लाखाचा आहे आणि तो फक्त आणि फक्त गुड्सचा सप्लाय करतो, तुम्ही सांगाल की नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन. ओके, ह्यात तुम्हाला काही डाऊट नाही? क्लिअर आहे? आता ह्याच एक्झाम्पलमध्ये एक थोडा चेंज करायचा. इफ इन अबोव एक्झाम्पल ऑल अदर थिंग्स रिमेनिंग द सेम, सगळं तसंच आहे. पृथ्वीराज इज एक्सक्लुझिव्हली एंगेज इन द सप्लाय ऑफ पान मसाला. इकडे शूज आहे, तिकडे पान मसाला आहे इन्स्टेड ऑफ शूज. तो इलिजिबल होईल की नाही होणार? तो लायबल प्रोविजन असेल की नसेल? तुम्ही नोटिफिकेशनमध्ये आहे ना, त्यांनी सांगितलं होतं की पान मसाला, आईस्क्रीम, टोबॅको प्रोडक्ट यांना 40 लाख नाही, त्यांना 20 लाख. 40 लाख कोणाकरता केले? ॲज पर नोटिफिकेशन 40 लाख झालेले आहेत. पान मसाला सप्लाय त्यांनी करत असेल तर मग त्याला 20 लाख ज्यावेळेस तो एक्सिड करेल, पृथ्वीराज विल बी लायबल टू गेट रजिस्टर अंडर GST. बघा काय दिलं आहे, ही विल नॉट बी एलिजिबल फॉर हायर थ्रेशोल्ड लिमिट ऑफ 40 lakh. The applicable threshold limit for registration in that given case will be 20 lakh. कारण तिकडे नोटिफिकेशनमध्ये स्पेसिफाय केलं आहे त्यातलं हे प्रोडक्ट आहे पान मसाला. क्लिअर आहे इथपर्यंत? इफ इन्स्टेड ऑफ पान मसाला, आता पान मसाला विसरून जा, पृथ्वीराज इज एक्सक्लुझिव्हली एंगेज इन सप्लाय ऑफ टॅक्सेबल सर्व्हिसेस, द ॲप्लिकेबल थ्रेशोल्ड लिमिट फॉर रजिस्ट्रेशन विल बी ₹20 lakh. तो वरती जे शूज देतो आहे त्याची शूज रिपेअर करतो आहे आणि त्याचा टर्नओव्हर 22 लाख आहे. त्या पृथ्वीराज विल बी लायबल टू गेट रजिस्टर्ड अंडर GST. आपण वाचलं आहे पण ते आपलं पक्का होण्याकरता आपण एक्झाम्पल बघतोय. तुम्हाला जसं मी अगोदर विचारलं की तो शूज सप्लाय करतो आणि मग 40 लाख त्याला ॲप्लिकेबल होईल, पण तो शूजचं रिपेअरिंग करत नाही. तो शूज रिपेअरिंग पण करायला लागला, सर्व्हिस पण घ्यायला लागला. टर्नओव्हर 22 लाख आहे, त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल की नाही? फर्दर इफ पृथ्वीराज इज एंगेज इन सप्लाय ऑफ बोथ टॅक्सेबल गुड्स अँड सर्व्हिसेस, द ॲप्लिकेबल थ्रेशोल्ड लिमिट फॉर रजिस्ट्रेशन विल बी 20 lakhs. पृथ्वीराज विल बी लायबल टू गेट रजिस्टर अंडर GST. मग क्लिअर झालं? 10 लाख कोणा करतायत, 20 लाख कोणा करतायत? 10 लाखामध्ये गुड सर्व्हिस दोन्ही आहेत. 20 लाखामध्ये जे स्टेट आहेत त्यांना गुड सर्व्हिस दोन्ही करता सेम थ्रेशोल्ड आहे. पण 40 लाखामध्ये जे स्टेट आहेत त्यांना थ्रेशोल्ड 20 लाखाचं आहे, सर्व्हिसेस करता 40 लाख आहे फक्त आणि फक्त गुड्स करता. पण जर ₹1 सर्व्हिस जरी दिली गुड्स बरोबर तर त्यांना 40 लाखाचं लिमिट जे आहे ते ॲप्लिकेबल होत नाही, त्यांना 20 लाखाचंच लिमिट मग बघायला लागेल. क्लिअर झालं? पुढचं एक्झाम्पल, शिवाजी ऑफ तेलंगणा इज एक्सक्लुझिव्हली, तेलंगणा काय लिमिट आहे? NMMT, बरोबर आहे. इंट्रास्टेट सप्लाय ऑफ टॉईज काय गुड्स आहेत. इट्स ॲग्रिगेट टर्नओव्हर इन द करंट फायनान्शियल इयर इज ₹22 lakh. Since Shivaji is making taxable supplies from Telangana,
he will not be eligible for higher threshold limit available in case of exclusive supply of goods. त्रिपुरा आहे ना NMMT मध्ये, त्रिपुरा आहे. तेलंगणा तुमचं कुठे आहे? दुसऱ्या कॅटेगरीमध्ये 20 लाख आहे हे दुसऱ्या कॅटेगरीमध्ये तेलंगणा. He will not be eligible for higher threshold limit available in case of exclusive supply of goods. The applicable threshold limit for registration for Shivaji in the given case is 20 lakhs. In above example, all other things remaining the same. Shivaji is exclusively engaged in supply of taxable services instead of toys. The applicable threshold limit goods services काही असो 20 लाखात राहणार आहे. त्यामुळे जसं गुड्स डील करतोय सर्व्हिस करतोय सेमच आहे. 22 इथे झाले गुड्ससाठी झाले, सर्व्हिस करता होते. शिवाजी विल बी इलिजिबल टू गेट रजिस्टर अंडर GST. आणि तिसरं काय असतं बोथ. फर्दर इफ शिवाजी इज एंगेज इन सप्लाय ऑफ बोथ टॅक्सेबल गुड्स अँड सर्व्हिसेस द ॲप्लिकेबल. म्हणजे तुमच्या हे व्यवस्थित लक्षात यावं की गुड्स करता काय, सर्व्हिसेस करता काय, बोथ करता काय. म्हणून या प्रकारचं एक्झाम्पल डिझाईन केलं गेलेलं आहे. तुम्हाला कळलं ना मला काय केसेस परत परत सांगताय, पण ते व्यवस्थित तुमच्या मेमरीमध्ये फिट हवं म्हणून ते एक्झाम्पल आहे. तिसरं आता मणिपूर. आता हे NMMTमधलं आहे का? मणिपूर इज एक्सक्लुझिव्हली एंगेज इन द इंट्रास्टेट सप्लाय ऑफ पेपर. इट्स ॲग्रिगेट टर्नओव्हर इन द करंट फायनान्शियल इयर इज ₹12 lakh. Since Ashoka is making taxable supplies from Manipur, which is a special category state, the applicable threshold limit for registration for Ashoka in the given case 10 lakh. मग त्याप्रमाणे काय होईल? लायबल फॉर रजिस्टर अंडर GST. तर वरचं एक्झाम्पल आहे. ऑल अदर थिंग्स रिमेनिंग द सेम. अशोका इज गुड्सच्या ऐवजी काय करतो? टॅक्सेबल सर्व्हिसेस देतो इन्स्टेड ऑफ टॉईज. द ॲप्लिकेबल थ्रेशोल्ड लिमिट फॉर रजिस्ट्रेशन गुड्स अँड सर्व्हिस असो 10 lakh आहे. गुड्ससाठी पण 10 lakh आहे, सर्व्हिससाठी पण 10 lakh आहे. अशोका विल बी लायबल टू गेट रजिस्टर अंडर GST. फर्दर बोथ आता येईल, बोथ टॅक्सेबल गुड्स किंवा सर्व्हिसेस काही असो लिमिट तेच आहे 10 lakh. 10 lakh थ्रेशोल्ड लिमिट जर क्रॉस करेल तर काय होईल? लायबल फॉर रजिस्ट्रेशन. तिन्ही ग्रुप बघितले आपण. राघव ऑफ आसाम इज एक्सक्लुझिव्हली एंगेज इन इंट्रास्टेट सप्लाय ऑफ रेडीमेड गारमेंट्स. इट्स टर्नओव्हर in the current financial year from Assam showroom is 28 lakhs. थोडं वेगळं पुढे अजून काय आहे याच्यामध्ये, जे पहिलं आपण एक्झाम्पल बघितलं ते पुन्हा घेत नाही आहे. 40 लाख वगैरे ते पुन्हा घेत नाही, थोडं वेगळं घेतो आहे. इट हॅज अनदर शोरूम इन त्रिपुरा. आता बघा, आता तुम्हाला कॉम्पिटिशन आले. आसाम कुठे आहे? 40 लाखच्या ग्रुपमध्ये. त्रिपुरा कुठे आहे? 10 लाखच्या ग्रुपमध्ये. आता रजिस्ट्रेशन कुठे घ्यायला लागेल? It has another showroom in Tripura with a turnover of ₹11 lakh in the current financial year. Since Raghav is engaged in supplying garments from a special category states, 4 स्टेटमधलं स्टेट ते आहे, त्याचं लिमिट 10 lakh आहे. फर्दर राघव इज लायबल टू गेट रजिस्टर अंडर GST. कुठे त्याला रजिस्ट्रेशन कुठे घ्यायला लागेल? हां, त्रिपुरामध्ये पण घ्यायला लागेल आणि आसाममध्ये पण घ्यायला लागेल. त्रिपुरामध्ये पण घ्यायला लागेल, आसाममध्ये पण घ्यायला लागेल. बरोबर आहे का चुकीचं आहे? हां, टर्नओव्हर लिमिट कसं बघायचं आहे? ऑल इंडिया बेसिस बघायचं आहे पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, एकदा एखादा पर्सन रजिस्टर झाला, रजिस्ट्रेशन घेतलं एका स्टेटमध्ये, तर बाकी स्टेटमधलं टर्नओव्हर किती ते बघायचंच नाही. त्याला रजिस्ट्रेशन दोन्हीकडे घ्यायला लागेल. टॅक्सेबल सप्लाय करतोय त्या स्टेटमध्ये, त्या रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. आसाम अँड त्रिपुरा अंडर GST. राघव इज लायबल टू गेट रजिस्टर अंडर GST इन बोथ आसाम अँड त्रिपुरा ऑन हिज ॲग्रिगेट टर्नओव्हर क्रॉसिंग द थ्रेशोल्ड लिमिट 10 lakh. 10 lakh क्रॉस केले, 11 झाले, तर रजिस्ट्रेशन घ्यायला लागलं. आता एकदा तो रजिस्टर झाला एका स्टेटमध्ये, दुसऱ्या स्टेटमधलं जर तुम्ही बघाल तर 28 + 11 किती आहेत? 39 आहेत ना. तिकडे काय 40 होत नाही आहेत.
पण असं करता येत नाही की एका स्टेटमध्ये रजिस्टर्ड आहे आणि दुसऱ्या स्टेटमध्ये अनरजिस्टर्ड आहे. एकदा का तुम्हाला रजिस्ट्रेशनचा शिक्का लागला एका स्टेटमध्ये तर बाकी सगळ्या स्टेटमध्ये तो शिक्का मारून घ्यावा लागतो. थोडं मी वेगळं विचारतो. समजा इथे टर्नओव्हर हा 11 लाख 10 लाखाला क्रॉस झाला, बरोबर आहे. जर इथे 9 लाख असता तर 9 लाख आहे. टर्नओव्हर कॅल्क्युलेट करा. टर्नओव्हर कॅल्क्युलेट कसा करायचा? ऑल इंडिया बेसिसवरती. त्या राज्यातच बघायचं नाही. तुम्ही ऑल इंडिया बेसिसवरती काढायला गेलात तरी पण 9 आणि 28 बघायला लागेल तुम्हाला. आसाममधलं लिमिट 40 आहे, महाराष्ट्रामधलं 40 आहे, गुजरातमधलं 40 आहे. पण जर तिकडचा तुमचा बिझनेस टर्नओव्हर जो आहे तो 10 लाखाच्या वरती आहे आणि तुम्ही दुसऱ्या स्टेटमध्ये जाल, 4 स्टेटमध्ये तिकडे 10 लाख लिमिट आहे, तिकडे जाल तर तिकडे जेव्हा तुम्हाला टर्नओव्हर बघायला सांगितलं जाईल ॲग्रिगेट टर्नओव्हर, तेव्हा टर्नओव्हर सगळा बघायचा आहे, पूर्ण कंट्रीचा बघायचा आहे. थ्रेशोल्ड लिमिट काढायचं आहे त्या स्टेट करता. ते लिमिट 10 लाख आहे, दुसऱ्या स्टेटमुळे ते लिमिट क्रॉस झालं, रजिस्ट्रेशन घ्या. तिकडे घेतलं दुसरीकडे पण घ्या. ॲग्रिगेट टर्नओव्हर असं आहे. असं नाही सांगितलं तुम्हाला की त्या स्टेटमध्ये काढा आणि मग ते लिमिट जर क्रॉस झालं तर रजिस्ट्रेशन घ्या, असं नाही सांगितलं. तुम्ही टर्नओव्हर करताना सगळीकडे मिळून करताना लिमिट क्रॉस होते ना, मग घ्या रजिस्ट्रेशन. तुम्ही मोठे व्यापारी झाला आता, एका स्टेट सोडून 2 स्टेटमध्ये बिझनेस करायला लागला, मोठे व्यापारी. रजिस्ट्रेशन requires only for a place of business from where taxable supply takes place. बघा आता थोडंसं जे आता आपण बघितलं थोडंसं वेगळं इकडे दिलं. एक पर्सन आहे, त्या रजिस्ट्रेशन केव्हा घ्यायला लागेल? 2 स्टेटमध्ये केव्हा घ्यायला लागेल? जर तो टॅक्सेबल सप्लाय करत असेल तर. पण जर एक्झाम किंवा नॉन टॅक्सेबल सप्लाय करत असेल तर, समजा हे जे एक्झाम्पल आहे, या एक्झाम्पलला इथे 28 आहे आणि इकडे 11 आहे, बरोबर आहे. हे जे 28 आहेत ना इकडे तो एक्झाम सप्लाय करतोय. एक्झाम सप्लाय भाजीपाला विकतोय, तो एक्झाम सप्लाय, मग त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागणार नाही. इकडे 10चे 11 झाले, रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल, टॅक्सेबल सप्लाय. पण दुसऱ्या स्टेटमध्ये काय आहे? फक्त एक्झाम सप्लाय. ती दुसरे स्टेट जे आहे ना तिकडे समजा त्याला असा लॉ मेकरने लॉ केला असता की भले एक्झाम सप्लाय आहे, घे रजिस्ट्रेशन, इथे गव्हर्नमेंटला टॅक्स मिळणार आहे. काय फायदा आहे स्टेटला? काय त्या स्टेटला काय फायदा आहे? स्टेटला काहीच फायदा नाही. हे सर नो, त्या स्टेटचं कुठलंही नुकसान होत नाही, सोडून द्या त्याला. मग हीच आपल्याला बघायचं आहे इकडे की उदय एंटरप्राइजेस इज एंगेज इन सप्लाय ऑफ टॅक्सेबल गुड्स इन महाराष्ट्र. इट ऑल्सो सप्लाइज अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन फ्रॉम नागालँड. नागालँडमध्ये काय करतो तो? अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन. हे एक्झाम गुड्स आहे का नॉन टॅक्सेबल गुड्स सप्लाय आहे? हा नॉन टॅक्सेबल सप्लाय. तो GSTमध्ये टॅक्सेबल होत नाही, तो नॉन टॅक्सेबल सप्लाय. अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन तो नागालँडला करतो. इट टर्नओव्हर इन द करंट फिनान्शियल इयर 34 लाख इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये किती आहे? 34 लाख. आणि नागालँडमध्ये किती आहे? 8 लाख. नागालँडचं लिमिट किती आहे? 10 लाख. केव्हा ते टॅक्सेबल सप्लाय करेल तेव्हा. हा टॅक्सेबल सप्लायच करत नाही. महाराष्ट्रामध्ये किती आहे? 34 लाख. आणि महाराष्ट्रामध्ये काय करतो? टॅक्सेबल गुड्स सप्लाय करतो. पहिले सुरुवात ती आपली, उदय एंटरप्राइजेस इज एंगेज इन सप्लाय ऑफ टॅक्सेबल गुड्स इन महाराष्ट्र. पहिलं वाक्य तेच आहे. महाराष्ट्रामध्ये 34 लाखाचा टर्नओव्हर आहे. आता याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज आहे का नाही? लिमिट महाराष्ट्राचा 40 लाख आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ॲग्रिगेट टर्नओव्हर काढाल तेव्हा ऑल इंडिया बेसिस काढायचा. टॅक्सेबल, एक्झाम, नॉन टॅक्सेबल सगळं घ्यायचं. 40 लाख क्रॉस झाले
Since Uday Enterprises is exclusively engaged in making taxable supplies of goods from Maharashtra, the applicable threshold limit for obtaining registration is rupees 40 lakh. However, threshold limit will not be reduced to rupees 10 lakh in this case, as supply of alcoholic liquor for human consumption from Nagaland, one of special category states, are non-taxable supplies. Non-taxable supplies. In the given case, since the aggregate turnover of Uday Enterprises exceeds 40 lakh, he is liable to obtain registration. He will obtain registration in Maharashtra but not required to obtain registration in Nagaland, as he is not making any taxable supply from state. अगोदर आपण काय बघितलं, दोन वेगवेगळे स्टेट होते, टॅक्सेबल सप्लाय करत होते. एका स्टेटमध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला लागलं कारण की लिमिट क्रॉस झालं. दुसऱ्या स्टेटमध्ये लिमिट त्या स्टेटचं क्रॉस होत नव्हतं थ्रेशोल्ड लिमिट, पण पहिल्या ठिकाणी रजिस्ट्रेशन घेतल्यामुळे दुसऱ्या ठिकाणी पण रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं होतं. पण दुसऱ्या स्टेटमध्ये जर एकदम सप्लाय किंवा नॉन टॅक्सेबल सप्लाय होत असेल तर दुसऱ्या स्टेटमध्ये रजिस्ट्रेशन घेऊन त्या स्टेटला कुठलाही रेव्हेन्यू मिळणार नाही, टॅक्स मिळणार नाही, म्हणून तिकडे रजिस्ट्रेशन घेणं बंधनकारक नाही, गरजेचं नाही. नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन. पटतंय ना, हे पटणार काय ना. तुम्हाला करायचं हे पडत नसेल की ह्या स्टेटमध्ये तुम्ही प्रत्येक स्टेट वाईज काढा ना, थ्रेशोल्ड लिमिट क्रॉस होईल तर रजिस्ट्रेशन घ्यायला सांगा. पण गव्हर्नमेंटचं म्हणणं काय, एकदा रजिस्टर झाला तो एका स्टेटमध्ये, दुसऱ्या स्टेटमध्ये टॅक्सेबल सप्लाय करत असेल तर मग त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला काय हरकत नाही. मग एखादा व्यक्ती आहे ना, ज्यावेळेस थोडे पैसे कमवतो ना, बरोबर आहे, मग त्याच्या पॉकेटमधून थोडे पैसे दुसऱ्या कोणाला दिले गेले, दुसऱ्या कोणाला म्हणजे आता जर रजिस्ट्रेशन तो घेईल तर पहिल्यांदा रजिस्ट्रेशन नंबर काढण्याकरता कॉम्प्रेसेस करण्याकरता चार्जेस देईल. मग तुला एक माणूस अकाउंटंट म्हणून ठेवायला लागेल, त्याला पगार देईल, आणि दर महिन्याला जे काम जे लोक करतील, समजा सी ए करत असेल मग सी एकडे 4 माणसं कामाला असतील, मग असे नंबर ऑफ रजिस्ट्रेशन वाढल्यामुळे सी एकडे आणखी रोजगार वाढेल. बरोबर आहे. जो व्यक्ती काही पैसे कमवत असेल आणि तो काही खर्च करू शकत असेल तर त्याच्या पॉकेटमधनं जे पैसे घुसले ते बाहेर काढण्याकरता असे काही मार्ग आहेत, ते उपयोगी पडून त्यातनं रोजगार निर्मिती होते. अदरवाईज कोण कोणाला पैसे देत नसतो. त्यामुळे ही प्रोव्हिजन योग्य का अयोग्य आता मला सांगा. मी हे बोलल्यानंतर थ्रेशोल्ड लिमिट त्या स्टेटमध्ये तिथे क्रॉस होत नाही आहे, पण दुसऱ्या स्टेटमध्ये तुझा बिझनेस आहे आणि आज त्यांनी बिझनेस 2 स्टेटला आणला आहे, उद्या 3 स्टेटला करेल, 4 स्टेटला करेल, आणि तुम्ही प्रत्येक स्टेटमध्ये बघाल मग की लिमिट त्या स्टेटचंच बघा, ऑल इंडिया बेसिस बघू नका. तर मग काय होईल, तो रजिस्ट्रेशन घेण्यापासून स्वतःला वाचवू शकेल आणि मग ह्या रोजगार निर्मितीला पण कुठे काय होईल, थोडी खीळ बसेल. गव्हर्नमेंटला हेही बघायला लागतं की सगळ्यांना पैसे मिळायला पाहिजे, सगळ्यांना रोजगार मिळायला पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंटचं हेही काम आहे एक इनडायरेक्टली की अशा काय गोष्टी करा, कायदे बनवा की जेणेकरून मॅक्झिमम लोकांना रोजगार मिळेल. अदरवाईज सगळ्याला त्याला पैसे कमवायचे असतात पण दुसऱ्याला पैसे कमवून द्यायचे नसतात. ही मानवी वृत्ती आहे. जगामध्ये कुठे पण जा, डेव्हलप कंट्रीमध्ये जा, अंडर डेव्हलप कंट्रीज जा, कुठेही जा, हीच वृत्ती आहे. म्हणून मग असे कायदे बनवणं हे गव्हर्नमेंटचं काम असतं की जे श्रीमंत आहेत ते श्रीमंत होऊ नये, गरीब होऊ नये. ही दरी कमी जेवढी राहील तेवढं चांगलं, सगळे जगू शकतात. सगळ्यांचं जगणं सोपं करण्याचं काम गव्हर्नमेंटने करावं. ॲक्च्युली अशा पॉलिसीज गव्हर्नमेंटने डिझाईन करायच्या असतात, तर देश चालू शकतो. अदरवाईज मग चोऱ्या वाढतील, ज्यांना रोजगार मिळत नाही मग ते चोरच करणार ना, समाज व्यसनी होईल, चोर होईल, ही सगळ्या गोष्टी होतील. त्यामुळे अशी प्रोव्हिजन आहे असं मला वाटतं. एखादी गोष्ट जर तुम्हाला कन्व्हिन्स झाली ना तुमच्या लक्षात राहते, बाई असं आहे म्हणून असं आहे, काहीतरी तुम्हाला लॉजिक पाहिजे त्यामागचं. मला वाटतं की लॉजिक असावं की ऑल्दो त्या स्टेटचा त्यांनी थ्रेशोल्ड लिमिट क्रॉस केलेलं नाही आहे, पण दुसऱ्या स्टेटचा क्रॉस केलं आहे, त्याचा टर्नओव्हर वाढतो आहे, तो कॉम्प्लायन्सेस कॉस्ट बेअर करू शकतो, करायला हवं रजिस्ट्रेशन. स्टेटचा पण रेव्हेन्यू आणि गव्हर्नमेंटची पॉलिसी अशी आहे की मॅक्झिमम त्यांना व्यापारी हे रजिस्ट्रेशन घेतलेले पाहिजेत, त्यातनं पण हे होऊ शकतं. ठीक आहे. हे लक्षात प्रॉपरली ठेवलं पाहिजे. 10 लाख, 20 लाख, 40 लाख म्हणून आपण एवढे एक्झाम्पल बघितले. सेक्शन 22(1) प्रोव्हिजो 1, 2, 3 क्लिअर झाले. आता त्याच्यामधलं हे जे एक्सप्लेनेशन आहे
आपण बघितलं की 40 लाखामध्ये बघितलं आपण 20 लाखाला सर्व्हिससाठी आहे आणि 40 कोणाकरता आहे, एक्सक्लुझिव्ह गुड्ससाठी आहे. तुम्हाला मी सांगतो की आता समजा तुम्ही मदर डेअरी कंपनी आहे, बरोबर आहे. तुम्ही मदर डेअरीकडनं जर एजन्सी घेतली, तुम्हाला ते सांगतील की तुम्ही आमच्याकडे डिपॉझिट म्हणून काय अमाऊंट ठेवा, लेट्स से 1 लाख 2 लाख ठेवा, तुम्हाला आम्ही डीलरशिप देतो, डिस्ट्रिब्युटरशिप देतो. आता 2 लाख रुपये तुम्ही त्यांच्याकडे जमा कराल, तुम्हाला डिस्ट्रिब्युटरशिप पाहिजे म्हणून. त्या 2 लाखावरती जर तुम्ही ते पैसे बँकेत ठेवले, तुम्हाला इंटरेस्ट मिळेल की नाही मिळेल? मिळेल ना. मग तुम्ही त्याला सांगा की आमचे 2 लाख तुम्ही जेव्हा अडकवता तेव्हा आमचा इंटरेस्ट हा लॉस्ट आहे. पण ते म्हणतात की पण सिक्युरिटी डिपॉझिट आम्हाला पाहिजे ना, तुम्ही कंडिशन्सप्रमाणे आपल्या काय रूल्सप्रमाणे काम केलं पाहिजे. ते नाही केलं आणि तुम्हाला आम्ही काय माल दिला आहे आणि तुम्ही आम्हाला पेमेंट नाही केलं तर आमच्याकडे सिक्युरिटी डिपॉझिट पाहिजे, म्हणून 2 लाख रुपये आम्ही घेतो. पण तुमचं व्याज जे आहे ना, इंटरेस्ट जे आहे ना, ते आम्ही लॉस होऊ देणार नाही. ते पैसे आम्ही आमच्या बँकेत ठेवू आणि जो इंटरेस्ट मिळेल ना, मी मला इंटरेस्ट देऊ. आता ज्यावेळेस इंटरेस्ट दिला जातो तेव्हा तो ती सर्व्हिस येते आणि मग सर्व्हिस एखाद्याने दिली, मग त्याचं 40 लाखचं लिमिट जे आहे ते ॲप्लिकेबल होत नाही. मग तो बोथमध्ये जातो आणि त्याचं लिमिट काय होतं, मग 20 लाख. आता असे काय व्यापारी आहेत छोटे मोठे, त्यांनी कोणाकोणाची एजन्सी घेतलेली आहे, त्यांनी तिकडे काय केले, पैसे दिले. अशा प्रकारे बघा ॲडव्हान्सेस, डिपॉझिट्स आलं. जर त्याने दिलं असेल आणि जर ज्याने ते घेतलं असेल डिपॉझिट्स, तर मग हे एक्सप्लेनेशन काय सांगतं, फॉर द पर्पज ऑफ दिस सबसेक्शन अ पर्सन शॅल बी कन्सिडर्ड टू बी एंगेज एक्सक्लुझिव्हली इन अ सप्लाय ऑफ गुड्स इवन इफ ही इज एंगेज इन एक्झाम सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. तुमचा इंटरेस्ट देतो आहे, इंटरेस्ट देणं ही एक्झाम सर्व्हिस आहे, पण तिथे काय त्याचा तो बिझनेस नाही आहे की लोकांची इन्व्हेस्टमेंट घ्या आणि इंटरेस्ट द्या, हा त्याचा बिझनेस नाही आहे. किंवा मी तुम्हाला कालही सांगितलं की 2 व्यापारी एकमेकांना गरज पडली तर पैशाची मदत करतात. तुम्हाला सप्लायरला पेमेंट करायचं आहे पण तुमच्या बाहेरने तुम्हाला पेमेंट नाही दिलं, मग तुम्ही सप्लायरला पेमेंट कधी कराल, कसं कराल, नाही करू शकत ना. पण दुसरा व्यापारी काय म्हणतो, हे जे पैसे वापर 4-5 दिवस, पण आले का ते मला. पण ते 5 दिवस ते पैसे जेव्हा तो वापरतो त्या व्यापारी वृत्तीप्रमाणे पैसे वापरले ना, मला इंटरेस्ट पाहिजे, तो त्याला दोघांचा जो रिन्युअल इंटरेस्ट रेट आहे त्यामुळे त्याला इंटरेस्ट देतो. इकडे त्यांना एकमेकांना मदत करणं हा उद्देश आहे, इंटरेस्टने पैसे देणं हा उद्देश नाही. मग फक्त ही सर्व्हिस जी आहे ती सर्व्हिस न मानता ती कन्सिडर करा, विचारात घ्या की ती गुडची सर्व्हिस आहे, हे सांगितलं गेलं. म्हणजे त्यांचं लिमिट जे आहे 20 लाखाचं, 40 लाखाचं 20 लाख होऊ नये म्हणून हे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. कळतं आहे. फॉर द पर्पजेस ऑफ दिस सबसेक्शन अ पर्सन शॅल बी कन्सिडर्ड टू बी एंगेज एक्सक्लुझिव्हली इन द सप्लाय ऑफ गुड्स इवन इफ, जरी तो एक्झाम सप्लाय करतो सर्व्हिसेसचा बाय वे ऑफ एक्सटेंडिंग डिपॉझिट ठेवा, किंवा तुम्ही एखाद्याला लोन म्हणून पैसे द्या, किंवा तुम्ही ॲडव्हान्स म्हणून मला पैसे द्या आणि पुढच्या वेळेला तुम्ही माझ्याकडनं गुड्स घ्याल ना तेव्हा तुम्हाला मी डिस्काउंट देईन किंवा त्याचा इंटरेस्ट देईन. बरोबर आहे. ही काय झाली, एकदम सर्व्हिस झाली. पण ही सर्व्हिस न मानता ती गुड्स म्हणूनच विचारात घेतली जाईल. तुम्ही सर्व्हिसेस सप्लायर नाहीच आहात, मी गुड्सचेच सप्लायर आहात हेच मानलं जाईल. सबसेक्शन 1 करतात. जेव्हा तुम्ही 10 लाख 20 लाख आणि जेव्हा 40 लाख आणि जेव्हा विचार असा आला आहे की एक्सक्लुझिव्ह सप्लाय ऑफ गुड्स असेल तरच 40 लाख, मग तुमचे 40 लाखाचा हक्क जो आहे तो अबाधित राहील. ओके. सबसेक्शन 1 संपला आपला. ओके, क्लिअर आहे ना. आता 2 मध्ये काय दिलं आहे, 2 मध्ये आता समजा तुम्ही बघाल 1 जुलै 2017 जेव्हा GST ॲप्लिकेबल झाला, GST तेव्हापासून काय झालं, त्याची अंमलबजावणी झाली. मग त्यावेळेस GSTमध्ये रजिस्टर्ड डीलर कोण असतील, 10 लाख तर माझे क्रॉस झाले नाही, 20 लाख क्रॉस झाले नाही, 40 लाख क्रॉस झाले नाही, कोण असेल त्यामध्ये. GST चालू तर करायचं आहे. 1 जुलैला म्हणतात अपॉइंटेड डे. एव्हरी पर्सन who on the immediately preceding the appointed day is registered or holds a license under an existing law, VAT, excise, service tax, हे जे लॉ होते आणि ज्यामध्ये जे पर्सन रजिस्टर होते त्या सगळ्यांना मायग्रेट केले गेले GSTमध्ये.
आज 30 जून आहे, उद्या 1 जुलै 2017 आहे. उद्यापासून तुमचा वॅट तुम्ही बिल जे बनवाल ते GSTचं बनवा. वॅटचं बिल बनवायचं नाही, सर्व्हिस टॅक्सचं बिल नाही बनवायचं, एक्साईजचं बिल नाही बनवायचं. उद्यापासून तुम्ही CGST, AGST, IGST जो काय तो तुम्हाला काय करायचं आहे, लावायचं आहे. तुम्हाला GSTमध्ये मायग्रेट केलं आहे. इतके डीलर वेगळ्या लॉमध्ये रजिस्टर होते ते लॉ बंद केले गेले आणि 1 जुलैपासून GST आला. मग गव्हर्नमेंटने काय केलं, जे टॅक्सपेयर्स होते त्यांना प्रोव्हिजनल ID आणि पासवर्ड दिला आणि जे आपलं कॉमन पोर्टल आहे तिकडे जाऊन त्यांना सांगितलं की तुम्ही तिकडे आता तुमचे डॉक्युमेंट जे आहेत त्यांना एक टाईम दिला, त्या वेळेमध्ये ॲज पर रूल 24 मायग्रेशन ऑफ पर्सन्स रजिस्टर अंडर द एक्झिस्टिंग लॉ त्यांना मायग्रेट केलं गेलं की तिकडे जाऊन त्यांनी काय करायचं आहे, आता डॉक्युमेंट सबमिट करायचे. ते सबमिट केल्यानंतर त्यांचा जो GST नंबर आहे जो पूर्वी प्रोव्हिजनल ID म्हणून ओळखला जायचा तोच नंबर त्यांना मग सर्टिफिकेट दिल्यानंतर तोच नंबर त्यांचा परमनंट नंबर पाहिजे. सर्टिफिकेट इश्यू तेव्हाच होईल जेव्हा ते फॉर्मॅलिटीज पूर्ण करतील. त्यांच्या बिझनेसचे काय रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत, त्यांचा पार्टनरशिप फर्म आहे, पार्टनरशिपचे पार्टनरचे डॉक्युमेंट, जागेचा ॲड्रेस प्रूफ वगैरे डॉक्युमेंट जे त्यांना लागतात, जे आता समजा एखाद्या व्यक्ती नवीन घेईल त्याला काय डॉक्युमेंट सबमिट करायला लागतात, ते डॉक्युमेंट त्यांनी प्रिस्क्राईब डॉक्युमेंट अपलोड करायचे. ते अपलोड केल्यानंतर त्याला व्हेरीफाय केलं जाईल, व्हेरीफाय केल्यानंतर त्याला अप्रुव्हल मिळेल आणि त्यांना मग GST सर्टिफिकेट मिळेल. ही प्रोसेस त्यांना करायला लागेल. ती लगेच 1 जुलैला करण्याची गरज नव्हती. त्यांना पुढे समजा लेट से 90 दिवस वेळ दिला असेल त्या रूल 24 प्रमाणे, तोपर्यंत त्यांना ते करायचं होतं. वेळ नंतर वाढवण्यात पण आला आणि नंतर मग कित्येक काळापर्यंत लोक ते करत होते, ते लोकांनी केलं आणि मग त्यांना सर्टिफिकेट मिळालं. पण सर्टिफिकेटशिवाय तुम्ही 1 जुलैला बिझनेस सुरू करू शकत होता, बिलिंग करू शकत होता आणि जो तुमचा GST नंबर आहे तो फक्त अगोदर प्रोव्हिजनल नंबर म्हणून ओळखला जात होता. प्रोव्हिजनलचा अर्थ काय, एखादी गोष्ट जेव्हा फायनल नसते त्या प्रोव्हिजनल, आणि मग जेव्हा तुम्हाला फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या तर तेच तुम्हाला शिकाय काय लागेल मात्र परमनंट. हा तुमचा कायम करा. ओके, कळलं? 22 एवढाच आहे. आता यामध्ये कसं होतं, जे वॅट डिपार्टमेंट होतं त्या वॅट डिपार्टमेंट म्हणजे आपलं जे सेल टॅक्स डिपार्टमेंट आहे ते आता झालं HGST डिपार्टमेंट. समजलं? विल प्रोव्हाइड प्रोव्हिजनल ID अँड पासवर्ड टू सच पर्सन फॉर मायग्रेटिंग इनटू GST. आता याच्यामध्ये वॅट नंबर हा प्रत्येक स्टेटमध्ये काढायला लागत होता, पण सर्व्हिस टॅक्स नंबर हा जर का मी एकदा काढला तर त्याच नंबरवरती मी ऑल इंडिया कुठल्याही स्टेटमध्ये सर्व्हिस देऊ शकत होतो. आता समजा एखादा व्यक्ती आहे तो 5 स्टेटमध्ये सर्व्हिस देतो, तो काय करतो 5 स्टेटमध्ये सर्व्हिस करतो, सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. मग त्याला 5 स्टेटमध्ये GSTमध्ये रजिस्ट्रेशन घेणं अनिवार्य झालं. प्रत्येक स्टेटचा रेव्हेन्यू पहिले वॅटचाच होता, सर्व्हिस टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंटचा होता. आता गुड्स अँड सर्व्हिसचे टॅक्स मर्ज झाले, एकच टॅक्स बनला, एकच कायदा बनला. मग आता सर्व्हिस प्रोव्हायडरला काय करायला लागलं, प्रत्येक स्टेटमध्ये रजिस्ट्रेशन घेणं हे गरजेचं झालं. मग मोबाईल कंपन्या असो आणि टेलिफोन कंपन्या, मोबाईल अशा ज्या कंपन्या आहेत की ज्या सगळ्या स्टेटमध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, त्यांना मग सगळ्या स्टेटमध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला लागलं. त्यांचं पहिले एका रजिस्ट्रेशनमध्ये काम होत होतं. ठीक आहे. If a person in an existing PAN-based service tax assessee having 5 branches over 5 different states with its head office in another state and he has to enroll in GST, then he will be need to be registered in each of the states from where services are provided. त्याच्याकरता फॉर्मॅलिटीज कॉम्प्लायन्सेस वाढले. प्रत्येक स्टेट करता त्याला सेपरेट रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. ठीक आहे. त्याची प्रोव्हिजन सेक्शन 25(1) मध्ये आहे. पुढे आपण ते बघणार आहोत. पुढे आहे ना सबसेक्शन 3, सेक्शन 22 सबसेक्शन 3. आता बघा ही प्रोव्हिजन जी आहे ना ती तुम्ही वाचाल तर अशा प्रकारे आहे, अशा प्रकारे लिहिलं असतं ॲक्टमध्ये. पण आपल्याला समजून घ्यायची असेल ना तर आपण त्याला असं ब्रेक करायचं, तोडून वाचायचं. वेअर याचं हेडिंग बघा काय दिलं आहे, ट्रान्सफर ऑफ बिझनेस. जर बिझनेस ट्रान्सफर केला, ऑब्टेनिंग फेस रजिस्ट्रेशन. समजा एक व्यक्ती आहे तो बिझनेस करतो, ट्रेडर आहे, प्रॉपर्टरशिप बिझनेस आहे,
आणि त्या व्यक्तीने जर का एक एक 70-80 वर्ष वय झालं आणि त्याला वाटलं आपण आपला बिझनेस आता मुलाच्या ताब्यात देऊ. आता मुलगा हा बिझनेस बघेल, मी निवृत्त होतो, तर तो बिझनेस तो ट्रान्सफर करतोय आपल्या मुलाच्या नावावरती. आता इन्कम टॅक्स कोण भरेल? मुलगा भरेल. मग GST कोण भरेल? जसं इन्कम टॅक्ससाठी पॅन नंबर वडिलांचा वेगळा आहे, मुलाचा वेगळा आहे, मग त्याप्रमाणेच GST पण GSTच्या ज्या ऑब्लिगेशन्स आहेत किंवा फॉर्मॅलिटीज आहेत त्या मुलानेच करायला पाहिजे. वडील बिझनेस करणार नाही आहे. वडिलांच्या GST नंबरवरती मुलगा बिझनेस करणार नाही जर तो बिझनेस ट्रान्सफर झाला तर. वेअर अ बिझनेस कॅरीड आउट बाय अ टॅक्सेबल पर्सन रजिस्टर अंडर CGST ॲक्ट इज ट्रान्सफर्ड वेदर ऑन अकाउंट ऑफ सक्सेशन ऑर अदरवाईज. आता एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला बिझनेस विकू पण शकतो. Aनी Bला बिझनेस विकून टाकला, तो बिझनेस Bच आहे. दुकानाचं नाव तेच राहील, ॲक्टिव्हिटीज त्याच राहतील, नोकर तेच राहतील, मालक बदलला. नवीन मालकाला नवीन GST नंबर घ्यायला लागेल. दुकानाचं नाव तेच चालेल, बाकी सगळं तेच चालेल, पण GST नंबर तो चालणार नाही. तो वेगळ्या माणसाचा होता, त्याला चालणार नाही. वेदर ऑन अकाउंट ऑफ सक्सेशन ऑर अदरवाईज टू अनदर पर्सन ॲज गोईंग कन्सर्न. आता बघा, टू अनदर पर्सन, वेदर अ बिझनेस कॅरीड ऑन बाय अ टॅक्सेबल पर्सन. टॅक्सेबल पर्सन कोण आहे? तो GST मध्ये रजिस्टर. ओके, रजिस्टर अंडर CGST ॲक्ट, तो त्या ॲक्टमध्ये रजिस्टर. तो ट्रान्सफर करतो. तो काय करतो? ट्रान्सफर करतो वेदर ऑन अकाउंट ऑफ सक्सेशन किंवा अदरवाईज. हे बिझनेस Aने Bला विकला, एक वारसा हक्काने मिळेल, दिला जाईल, किंवा विकला म्हणून त्याला मिळेल. वेदर ऑन अकाउंट ऑफ सक्सेशन ऑन अदरवाईज टू अनदर पर्सन, दुसरा व्यक्ती कोणी असो, त्याचा मुलगा असो या अजून कोण थर्ड पर्सन तो विकतोय बिझनेस कोणी असो, ॲज गोईंग कन्सर्न. गोईंग कन्सर्नचा अर्थ असा आहे की संपूर्ण बिझनेस ट्रान्सफर केला, काही बिझनेसचा भाग नाही. म्हणजे हा बिझनेस आहे, याचा भाग म्हणून फक्त मी हा मॉनिटर दिला तर नाही होणार. सगळा बिझनेस द्यायचा जो आहे तो, किंवा बिझनेस एक वेगळं युनिट आहे ते द्यायचं. एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, त्याने ती अख्खी कन्स्ट्रक्शन कंपनी सेल आउट केली, गोईंग कन्स्ट्रक्शन झाली. ती कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, त्यांचं समजा त्यांना वाटलं की आपण कन्स्ट्रक्शन करतो, आपल्याला नेहमी सिमेंट लागतं, आपण काय करतो? मग आपल्याकडनं सिमेंट मागवतो. आपल्याला वेळच्या वेळी पायाला एवढं सिमेंट मिळत नाही. आपल्याला एवढा मोठा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये, आपण एक सिमेंटची फॅक्टरी काढूया, आपल्याला पण मेन लोकांनाही विकू. पण त्यांनी सिमेंट फॅक्टरी काढली, काही वर्षी चांगलं चाललं. मग त्यांना वाटलं आपला बिझनेस जो आहे कन्स्ट्रक्शन तोच बरा आहे. दुसरीकडे आपल्याला आपण आणतो ना ते ठीक आहे, आपण सुद्धा फॅक्टरी चालवणं जास्त त्रासदायक आहे, बंद करू ही फॅक्टरी, ती विकून टाकू कोणाला तरी. आणि मग त्याने ती फॅक्टरी सिमेंटची दुसऱ्यांना विकली. तुमचं ती फॅक्टरी हा वेगळा बिझनेस होता, वेगळे युनिट होता, आणि कन्स्ट्रक्शन कंपनी ही वेगळं युनिट आहे. त्याला तुम्ही गोईंग कन्सर्न म्हणू शकता. अख्खा बिझनेस विकला किंवा एक वेगळा युनिट विकला, ते गोईंग कन्सर्न. तुम्हाला माहिती आहे थम्सअप हे कोणाचं होतं पहिले? थम्सअप पार्ले कंपनीचं होतं. गुगल करून बघा, पार्ले कंपनीचं थम्सअप होतं. आणि तेव्हा कोक आणि पेप्सी जेव्हा आले तेव्हा मग थम्सअप आपल्याकडे एकदम चांगल्या प्रकारे चाललं होतं. आणि मग पुढच्या कॉम्पिटिशनमध्ये पार्लेनी ते थम्सअप कोकला विकले, कोकाकोलाला विकले. बाकी पार्ले कंपनी चांगल्या प्रकारे चालू आहे, तिचे प्रॉडक्ट चालू आहेत, पण त्यांनी ते जे प्लॅन तो दिला थम्सअपचा ते काय होतं? गोईंग कन्सर्न. ते गुडविल त्यांचं, हे देणं घेणं आहे, काही देणं आहे काही घेणं आहे, ते सगळं त्यांचं. एम्प्लॉई त्यांचे, सगळ्या वर्क ऑर्डर परचेज ऑर्डर त्यांच्या, पेज ऑर्डर त्यांची, सगळं त्यांचं. ठीक आहे. मग ज्यावेळेस तो बिझनेस ट्रान्सफर होतो, त्या ट्रान्सफरी ऑर द सक्सेसर ॲज द केस मे बी shall be liable to be registered with effect from the date of such transfer or succession. कळलं? आता मी ब्रेकअप केल्यामुळे काय झालं, मला प्रत्येक शब्दाचा अर्थ जो आहे तो व्यवस्थित बघता येतो. जर मी बघाल गोईंग कन्सर्न तर हा डिक्शनरी वर्ड नाही आहे, हा कन्सेप्ट आहे. मग काय, मी गुगल सर्च कराल तुम्हाला कळेल गोईंग कन्सर्न कशाला म्हणतात, काय आहे. बाकी डिक्शनरी वर्ड आहेत, तुम्ही शोधाल. मग कुठले शब्द तुम्हाला सुटणार नाही, हे तुम्हाला स्वतःला हे इंटरप्रेट करता येईल की इथे लॉ मेकरना काय म्हणायचं. ह्यामध्ये कुठलेही कठीण शब्द नाही आहेत,
whether a business carried on by a taxable person registered under CGST Act is transferred whether on account of succession or otherwise to another person as a going concern. हे जे काय आपण जिकडे तोडले आणि जिकडे ॲरो दिलेत ते आपल्याला जसं समजतंय जसं वाटतंय तसे आपण ॲरो दिले आणि ते समजण्याला सोपं होईल अशा प्रकारे आपण डिझाईन केलं. मी तुम्हाला अशा प्रकारे का सांगतोय की तुम्ही ॲक्ट म्हणणं हे वाचाल, काढाल आणि इंटरप्रेट करायला जाल तर तुम्हाला जर का टफ जात असेल, जसं इकडचं वाक्य आहे, अवघड जात असेल तर मग तुम्ही ह्या प्रकारे करा. ह्या प्रकारे कराल तुमचं तुम्हाला समजून घ्यायला सोपं जाईल. पूर्वी आपल्याकडे गुगल नव्हतं, मग आपल्याला डिक्शनरी काढायला काम व्हायचं. आता आपल्याला सगळं होतं. असा स्पेसिफिक शब्दाला गोईंग कन्सर्न मग त्याची माहिती मिळेल, सक्सेसर आहे त्याची माहिती मिळेल, कुठल्या टेक्निकल वर्ड जरी आला तरी तुम्हाला त्याची माहिती मिळेल. मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला 15 मिनटात कळेल, 10 मिनटात कळेल, 2 मिनटात कळेल. पण जेव्हा तुम्हाला तुमच्या पायावरती उभं राहायचं असेल, तुम्हाला जर आत्मनिर्भर व्हायचं असेल, शब्द आहे ना मोदींचा आत्मनिर्भर भारत, तुम्हाला आत्मनिर्भर जर व्हायचं असेल मग तुम्हाला अशा प्रकारे तुमचे मार्ग शोधले पाहिजे. एका लेवलपर्यंत तुम्हाला मी घेऊन जाईन, पण नंतर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही तुमचा मार्ग बनवला पाहिजे. ओके, गोईंग कन्सर्न काय हे पण दिलं मी या शोधलं, मला हा अर्थ मिळाला. ट्रान्सफर ऑफ गोईंग कन्सर्न मीन्स ट्रान्सफर ऑफ रनिंग बिझनेस विच इज कॅपेबल ऑफ बीइंग कॅरीड ऑन बाय द परचेसर ॲज अन इंडिपेंडंट बिझनेस. तो वेगळा बरोबर सिमेंटचा बिझनेस त्यांनी विकला, तो इंडिपेंडेंट तो करू शकतो. ते भले या बिझनेस एक युनिट होता, एक भाग होता, पण इंडिपेंडेंटली करू शकतो. बट शॅल नॉट कवर, काय कवर होत नाही दिले. सच सेल ऑफ बिझनेस ॲज अ होल विल कंप्राइज कॉम्प्रेहेन्सिव्ह सेल ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी, गुड्स अँड ट्रान्सफर ऑफ अनएक्झिक्युटेड ऑर्डर्स, एम्प्लॉईज, गुडविल, सगळं. हे काय आलं गोईंग कन्सर्न. कळलं ना, क्लिअर झालं ना. आता आपण एक्झाम्पल बघू. मिस्टर आकाश मेहता, प्रोप्रायटर ऑफ मेहता अँड कंपनी, एक्सपायर्स ऑन 18 जून 2021. बरोबर आहे, आताचीच गोष्ट आहे, लेटेस्ट 18 जून 2021. हिज सन मिस्टर अनिल मेहता विल सक्सीड हिज बिझनेस ऑन 36 2021. आणि तो बिझनेस चालू केला. एक्सपायर कधी झाला त्याचे वडील 18 तारखेला. इन दिस केस अनिल नीड्स सेपरेट रजिस्ट्रेशन नंबर as his PAN is different from his father. Mr. Anil needs to apply within 30 days from the date of succession. Date of succession. त्याला कधी अधिकार मिळाला? वडील जसे एक्सपायर झाले तोच उत्तराधिकारी आहे, त्याला अधिकार मिळाला. कधी झालं ते? 18 तारखेला. 18 जूनपासून 30 दिवसामध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे. हे कोण सांगतं? लॉ सांगतो, कायदा सांगतो, हा सेक्शन सांगतो. त्यांनी बिझनेस कधी ताब्यात घेतला तो दिवस नाही, जेव्हा तो अधिकारी झाला त्या बिझनेसचा. आता अधिकारी झालाच ना, आता ते वडील नाही आहेत, तुलाच बिझनेस करायचा आहे. आता वडिलांचा नंबर आहे, त्याचं काय होईल? मला अगोदरच्या बॅचला त्यांनी विचारलं की माझा वडील होते ना, ते बिझनेस करत होते आणि मध्येच ते गेले 18 जूनला. मग त्यांनी 18 जूनपर्यंत बिझनेस केलेला असेल, मग त्यांची लायबिलिटी असेल ती कोण भरणार? आता उत्तराधिकारी जो असतो तो काय फक्त बेनिफिट घ्यायला असतो का? सगळ्या जबाबदाऱ्या सगळ्या त्याला घ्यायचं आहे. मग तो वडिलांचा नंबर कॅन्सल करणं, त्यांच्या अकाउंटला जर ITC असेल तर तो ट्रान्सफर त्याच्या अकाउंटला होईल. देणं घेणं आहे ते सगळं त्याला मिळणार आहे, बेनिफिटही मिळेल, लॉसही मिळेल, सगळं मिळेल. मग त्याकरता रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जेव्हा प्रोसिजर करता तेव्हा तुम्हाला वेगळा रूल लागतो. तुमचा जेव्हा ॲग्रिगेट टर्नओव्हर क्रॉस झाला आणि रजिस्ट्रेशन कराल तुम्हाला विचारलं जाईल तुमचा रिझल्ट काय आहे, तुमचं काय कारण आहे म्हणून तुम्ही रजिस्ट्रेशन करताय, ते तो कारण देईल की ह्या सेक्शनप्रमाणे मी लायबल झालो आहे. 22(1) प्रमाणे झालेलं नाही, 22(3) प्रमाणे झालं आहे. मग 22(3) प्रमाणे जेव्हा करेल त्याला विचारलं जाईल मग तू कोणाचा उत्तराधिकारी आहेस, त्याचा काय नंबर आहे. मग त्याचा नंबर आणि याचा नंबर लिंक होईल. तो प्रोसिजर करेल, डिपार्टमेंट व्हेरीफाय करेल आणि व्हेरीफाय केल्यानंतर मग त्याला तो अगोदरचा बिझनेस आहे त्याला जो ITC असेल तो त्याला मिळेल, तो त्याच्या अकाउंटला येईल आणि जी काही लायबिलिटी असेल ती पण त्याला द्यायला लागेल. ते सगळं तो
करेल आणि मग ते सक्सेसफुली त्याला मायग्रेशन ते ट्रान्सफर होईल, त्या नवीन नंबर जो आहे तो ॲप्रुव्हल होईल. कळलं? 22 सेक्शन बघतोय आपण सबसेक्शन 4. सबसेक्शन 4 केव्हा येतो? स्पेशल केस आहे म्हणून तिकडे दिलं आहे की सेक्शन 22 सबसेक्शन 1, 2, 3 मध्ये काय दिलं आहे? नॉट स्टँडिंग सोडून द्या ते विसरा तुम्ही. आता मी काय बोलतो ऐका. सबसेक्शन 4 काय सांगतो? इन केस ऑफ ट्रान्सफर पर्स्युएंट टू सँक्शन ऑफ अ स्कीम और एन अरेंजमेंट फॉर अमलगमेशन. अमलगमेशन 2 किंवा जास्त कंपन्या एकत्र येतात आणि एक कंपनी बनतात. वोडाफोन आयडिया माहिती आहे तुम्हाला? 2 कंपन्या एक झाल्या. तसं आपलं MACB आहे, त्याचं डिव्हिजन झालं, 2 कंपन्या बनल्या, 3 कंपन्या बनल्या, त्याला म्हणतात डीमर्जर. एक कंपनी स्प्लिट करून 2 किंवा 3 कंपन्या करायच्या, किंवा 2 किंवा 3 कंपन्या किंवा अधिक कंपन्या एकत्र येऊन एक कंपनी होते, अमलगमेशन. ह्याच्या काय प्रोसिजर असतात कंपनी ॲक्टप्रमाणे, त्या करायला लागतात. मग त्या प्रोसिजर त्यांनी केल्या, बरोबर आहे. मग ती सगळी प्रोसिजर दिलेली आहे. इन केस ऑफ ट्रान्सफर पर्स्युएंट टू सँक्शन ऑफ अ स्कीम और एन अरेंजमेंट फॉर अमलगमेशन और ॲज द केस मे बी डीमर्जर सेपरेशन of 2 or more companies pursuant to an order of High Court tribunal, otherwise the transferee shall be liable to be registered with effect from the date on which the registrar of companies issue a certificate of incorporation giving effect to such order of the High Court or tribunal. आपण एक्झाम्पल बघू, तुम्हाला अर्थ क्लिअर होईल. वोडाफोन लिमिटेड अँड आयडिया मोबाईल लिमिटेड प्रिपेअर्ड अ स्कीम and submitted to High Court Mumbai for amalgamation with effect from 1st March 2018. The court approved the scheme on 30th April 2018. एका डेटला त्यांनी काय केलं? सबमिट केलं, त्यांची स्कीम सबमिट केली आणि मग अप्रुव्हल दिलं कोर्टाने दुसऱ्या डेटला. त्यानंतर पुढे ही सगळ्या कंपनी ॲक्टमध्ये प्रमाणे रजिस्टर ऑफ कंपनीज गिव्ज सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन, म्हणजे नवीन कंपनी बनली आता. आयडिया वोडाफोन 1/7/2018 ॲज आयडिया वोडाफोन लिमिटेड. दे अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन ऑन 10/7/2018. 1 तारखेला काय आलं? त्यांना नवीन कंपनीचं सर्टिफिकेट मिळालं आणि त्यांनी 10 तारखेला रजिस्ट्रेशन घेतलं. The new amalgamated company, Idea Vodafone Limited, will be liable for registration from 1st of July 2018. ज्या दिवशी नवीन कंपनी आली त्या दिवशी ते लायबल झाले. ॲज पर सेक्शन 22 सबसेक्शन 4 अमलगमेशन अँड डीमर्जर. आता माझ्या 3 एक्सप्लेनेशन बाकी आहेत, हे 2 एक्सप्लेनेशन बाकी आहेत. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं आहे. द एक्सप्रेशन ॲग्रिगेट टर्नओव्हर शॅल इन्क्लूड ऑल सप्लाईज मेड बाय द टॅक्सेबल पर्सन वेदर ऑन हिज ओन अकाउंट ऑर मेड ऑन बिहाफ ऑफ ऑल हिज प्रिन्सिपल. बरोबर आहे. एक एजंट आहे, त्याचा प्रिन्सिपल असतो. एजंट स्वतःच्या अकाउंटमधनं बिझनेस करो किंवा प्रिन्सिपलच्या वतीने करो, तो सगळा टर्नओव्हर हा त्याच्या ॲग्रिगेट टर्नओव्हरमध्ये येईल. हे कुठे दिलं आहे? एक्सप्लेनेशनमध्ये. मोहिनी एंटरप्राइजेस हॅज अपॉइंटेड मेसर्स बेस्पोर्ट्स अँड असोसिएट्स ॲज इट्स एजंट. मेसर्स बेस्पोर्ट अँड असोसिएट्स मेक्स सप्लाय ऑफ गुड्स ऑन इट्स ओन अकाउंट ॲज वेल ॲज ऑन बिहाफ ऑफ Mohini Enterprises. All the supplies of goods made by Messrs. Bestport and Associates as agent of Mohini Enterprises as well as on its own account will be included in the aggregate turnover of Messrs. Bestport and Associates. स्वतःच्या अकाउंटला करा किंवा प्रिन्सिपलच्या अकाउंटला करा, जो सप्लाय ते करतील तो त्यांच्या ॲग्रिगेट टर्नओव्हरमधून येणार. तुम्ही एजंट आहात, मी प्रिन्सिपल आहे, तुम्ही तुमचा सप्लाय करतात एजंट आहात म्हणून, आणि तुम्ही माझ्या वतीने काय सप्लाय करताय,
पण ज्यावेळेस तुम्ही तुमचा इनवॉइस बनवता, तो सप्लाय तुमचा असो या माझा असो, तर तुमचाच सप्लाय येईल आणि तुमच्या ॲग्रिगेट टर्नओव्हरमध्ये तो इन्क्लूड केला जाईल. बस हे सांगितलं आहे या एक्सप्लेनेशनमध्ये. मी सांगू शकत नाही की तो माझ्या सप्लाय प्रिन्सिपलचा आहे, माझा नाही आहे, तो तुमचाच आहे. तुम्ही इनवॉइस बनवला का तुमचा? दुसरं आहे बघा काय, मी एक्स आहे, तुम्ही झेड आहात, ओके, हा वाय. तुम्ही सांगितलं की मला 1000 चाकू द्या. चाकू असतात ना, फळं वगैरे कापायचे, भाजी कापायची, चाकू द्या 1000. ते चाकू मी बनवतो, 1000 चाकू तुम्हाला द्यायचे. पण त्या चाकूला धार लावण्याची जे काय काम आहे ते माझ्याकडे होत नाही, माझ्या फॅक्टरीमध्ये होत नाही. मी चाकू फक्त बनवतो आणि तुम्हाला 1000 चाकू पाहिजे. तर मी काय केले, मी याच्याकडे पाठवले जॉब वर्कर. हा जॉब वर्कर आहे, हा चाकूला धार लावायचं काम करतो. 1000 चाकू मी याच्याकडे पाठवले, ह्याने सांगितलं लवकर याला धार लाव. हा बोलला 1 वीक लागेल, 1 वीकमध्ये मी काम पूर्ण करतो. सांगितलं काम जसं पूर्ण होईल ना, जसं पूर्ण होईल तसं ते चाकू आहेत ना, तू माझा जो बायर आहे त्याला पाठव, त्याला अर्जंटली नीड आहे, त्याला पाठव. 1000 किती म्हटलं मी, 1000 ना, 200 झाले, त्यांना 200 पाठव. 100 झाले, त्यांना 100 पाठव. त्यांचं काम थांबलं नाही पाहिजे. तू 1000 पूर्ण करशील, माझ्याकडे आणशील, मग मी नेईन, मी तुला काम दिलेलं आहे, त्यांना पाठव. हे मी याला कॉन्ट्रॅक्ट दिलं. यांनी सांगितलं मला की या 1000 चाकूला धार लावण्याचे सपोज मी 10,000 रुपये घेईन, बरोबर आहे. या 10,000मध्ये मी त्याला काय सांगितलं, धार लावायची आणि त्यांना ट्रान्सपोर्ट करायची, ओके. आता हे 10,000 रुपये जे मी याला दिले, तो सप्लाय कोणाचा आहे, याचा आहे. पण समजा त्या 1000 चाकूसाठी मी तुमच्याकडनं सपोज 50,000 रुपीज घेणार असेल, तर हा सप्लाय कोणाचा आहे, मी एक्स आहे, माझा आहे का त्याचा आहे? त्याने तुम्हाला दिले, माझे 1000 चाकू मी याला दिले, हे त्यांनी याला सप्लाय केले. पेमेंट तुम्ही कोणाला कराल, मला कराल ना, तुम्ही गुड त्याच्याकडनं घ्याल. हा सप्लाय कोणाचा, माझा आहे ना, याच्या नाही आहे ना. हेच सांगितलं इकडे, बाकी काय तुम्हाला हे सांगण्याची गोष्ट आहे, पण एक्सप्लेनेशन आहे, क्लिअरिटी. इन सप्लाय ऑफ गुड्स आफ्टर कंप्लीशन ऑफ जॉब वर्क, हा रजिस्टर जॉब वर्कर आहे, shall be treated as a supply of goods by the principal and the value of such goods shall not be included in the aggregate turnover of the registered job worker. जॉब वर्करच्या कॉस्टमध्ये, ॲग्रिगेट टर्नओव्हरमध्ये ह्या सप्लायची कॉस्ट काय ॲड होणार नाही. त्याच्या सप्लाय तेवढाच आहे, जेवढे त्याला एक्सकडनं पैसे मिळतात तेवढा त्याचा आहे. पण बऱ्याच वेळा कसं होतं की प्रिन्सिपल जो वर्करकडे माल पाठवतो आणि त्याला सांगतो की हा माल तू आता माझ्या बाहेरकडे पाठव, माझ्याकडे नको ठेव, माझं काम बनव नाही. आता माझ्या बाहेरला तुम्हाला कळलं की मी कोणाकडनं जॉब वर्क करतो, त्याने काही नुकसान होणार नाही मला, नुकसान मला होणार नाही ना. बऱ्याच वेळा कसं असं लोक सोर्स सांगत नाही. तुमच्या बाजूला एक सप्लायर आहे, त्याच्याकडनं मी माल घेतो आणि मी तुम्हाला आणून देतो, पण तो माल तुम्ही त्याकडनं घेऊ शकता, मी तुम्हाला सांगणार नाही की माझा सप्लायर कोण आहे. पण इथे काय फरक पडत नाही ना, जॉब वर्कर काय, सप्लायर तर मीच आहे ना, मॅन्युफॅक्चर तर मीच आहे, मी बनवतो ते प्रॉडक्ट, सगळं मी बनवतो, धार तो लावतो फक्त. तुम्हाला जॉब वर्कर करून काय फायदा नाही. की तुम्हाला समजा 1000 डबे हवे, ते डबे बनवून दिले, तुम्ही सांगाल त्याच्यावरती माझं नाव टाकून दे, नाव प्रिंट करून दे. पण बघतो वेगवेगळे प्रॉडक्ट असतात, तेल किंवा अजून काय असे, ते बनवण्याचं काम एक व्यक्ती करतो, प्रिंटिंग करण्याचं काम दुसरा व्यक्ती करतो. आता त्यांनी प्रिंटिंग केल्यानंतर मी काय सांगणार त्याला, प्रिंटिंग करणे त्यांना पाठवून दे, ह्यांना पाठव, त्यांना पाठव. म्हणजे जे आमचं जे कोटेशन आहे, आमचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते असंच आहे की मी तुला माल पाठवीन, तू परत माझ्याकडे नाही पाठवायचा, तो माझ्या बाहेरकडे पाठवायचा, माझा कस्टमर जो आहे त्याकडे तू पाठवायचा. मग त्या केसमध्ये तो सप्लाय कोणाचा, माझा आहे ना, त्याचा आहे ना. तो जे प्रिंटिंग करेल मी त्याला कॉस्टिंग देईल, किंवा तो ट्रान्सपोर्ट जे करतो आहे ते मी त्याला कॉस्टिंग देईन. पण डबे बनवले
जे काय प्लॅस्टिकचे असतील पत्राचे असतील त्याला प्रिंट केलं ते प्रिंट त्यांनी करणारे चार्जेस तेवढेच त्याचे आहेत पण बाकी तुम्ही पेमेंट मला करणार आहात बस तो जॉब वर्करचा ॲग्रिगेट टर्नमध्ये ती व्हॅल्यू येणार नाही ही क्लिअरिटी आहे एक्सप्लेनेशन आहे 22-1 बघितलं 22-2 बघितले 22-3 बघितलं 22-4 बघितलं आता क्लिअर झालं की नाही झालं हे मी उद्या सांगेन इथपासनं पुढे सांगेन आता आज तुम्ही जे काय सांगितलं तुम्हाला मला असं वाटतं ह्याने तर काल पण अटेंड केलं आहे तुम्ही कालचं काय केलं नव्हतं तुम्ही कालचं जे तुमचं मिस झालं आहे आज जे मी सांगितलं आहे जे तुम्हाला कळलं आहे ते तुम्हाला कालचं मिस झालं तरी काही फरक पडत नाही आणि तुम्ही ऐकलं तर तुम्हाला आजचं अजून बेटर कळेल